होते. माझं पण जास्त एवढं परिचय नाहीये. आनंद भाऊमुळे त्यांचा परिचय आहे. मी अजूनही त्यांना विनंती करतो की खोल त्यांचा पुन्हा परिचय थोडस करून द्यावा. त्यांनी SSY केलेला आहे, एक साधक आहेत. आणखीन हा ज्ञान कॉलेजमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट करत असतात. सो आजचा विषय जे आहे मुलांना कुठल्या पद्धतीने सांभाळणे किंवा त्यांच्या वाढत्या स्थितीमध्ये आपल्या पालकांचा काय रोल असेल, सो असं त्यांनी आपल्या बरोबर सांगणार आहेत. आणखीन मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा त्यांचा परिचय करून घ्यावा. हो, ठीक. पुढे कंटिन्यू करावं. ओके, थँक्यू, धन्यवाद. मी तुम्हाला को होस्ट केलेला आहे. आणखीन हायलाइट पण करतो. तुम्हाला स्क्रीन वगैरे शेअरिंग करायचं असलं तर तुम्ही करून घ्या. ठीक आहे. जय गुरुदेव. सर्वप्रथम मी आपले मनापासून आभार मानतो की मला ही संधी दिली आपल्या सर्वांशी माझे विचार व्यक्त करण्यासाठी, मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सुनील गुरुजींचे आणि आनंद गुरुजींचे आणि समस्त SSY परिवाराचे मी मनस्वी आभार मानतो. थोडा परिचय माझा. मी डॉक्टर बसवराज खुब्बा. मी राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे मोटिवेशनल टीचर आणि काउन्सिलर म्हणून काम करत आहे. आणि तसंच मी एक संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल आहे ह्या संस्थेची, तिथेही असतो. मुलांसोबतच जास्त काम चालतं. सकाळी 10 ते 6, संध्याकाळी साधारणतः 7 ते 9 एक न्यूरोलॉजिस्ट आहेत डॉक्टर देवाशिष रुईकर, त्यांच्याकडे मी ऍडल्ट पेशंट बघतो, न्यूरोसायकोलॉजिकल काउन्सिलिंगचे. खूप मुलांचा संपर्क आला ह्या 4 वर्षात. साधारणतः ऑन एन ॲव्हरेज एक 13 ते 14 हजार मुलांना 1 to 1 भेटू शकलो. एवढे मोठे मुलं एवढ्या कमी कालावधीत बघायला भेटणं ही देखील माझ्यासाठी फार मोठी संधी होती. खूप काही शिकता आलं त्यांच्याकडून, त्यांच्या जर्नीमध्ये. त्यांचे इश्यूज खूप जवळून बघता आले. त्यांच्यासाठी काही सेशन्स रेग्युलरली कंडक्ट करता आला. त्यातून मी जे शिकलो, प्रॅक्टिकल काय पॉइंट्स मला जाणवले, त्यातून त्यांच्याकडून काम करताना किंवा मी काय जो सोबत अभ्यास केला, माझे गुरु डॉक्टर रुईकर सर, त्यांनी जे गाईड केलं मधल्या सगळ्या जर्नीमध्ये, तोच महत्वाचे काही हायलाइट्स आज शेअर करणार आहे आपल्या सगळ्यांसोबत. मला कल्पना नाही की आज एज ग्रुप कुठला आहे, की पालक जे आहेत की लहान मुलं आहेत की ऍडोलसंट आहे माहित नाही. त्यामुळे जनरल थीम घेऊन थोडासा विचार आपल्यासमोर ठेवणार आहे. मुद्दा महत्वाचा राहील की तुमचे प्रश्न, म्हणजे माझा टॉक मी थोडा कमी ठेवायचा प्रयत्न करेल, कारण की तुमचे प्रश्न जेवढे असतील तेवढं मला मग त्याच्या अनुषंगाने बोलता येईल. त्यामुळे आपण एक 30 ते 40 मिनिटं माझा पर्स्पेक्टिव्ह आपल्या सर्वांसमोर ठेवतो. आणि माझी तुम्हाला विनंती राहील की ह्या विषयी तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्लीज विचारा. त्यातून अजून इन्साइट्स मला जे काही मी मिळवले, जमलेत माझ्याकडे, ते शेअर करायला खूप मला आवडेल, आनंद होईल. कारण की आज जो सांगतोय तो फक्त प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्यात शक्यतो काही थेरॉटिकल ठेवण्याचा माझा हेतू नाही. सकाळी सकाळी सर्व साधकांना फक्त प्रॅक्टिकल टेक अवे देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर सुरुवात करूयात एका ऍडनी. एक जनरली एक थीम घेतली, एक ऍड बघूयात आणि त्यातून सुरुवात करूया एक व्हिडिओ बघून. Through the center and away from one defender. There's another one in the way and he places it in the net. It's really well worked.
छूना, सिखलाया मुझको उड़ना। मेरी दुनिया तू ही है ना, Feel the picture. Feel the love. ओके. बऱ्याचदा आपण मुलांना स्वप्न दाखवतो आणि त्यांना फ्लाय करण्यासाठी त्यांची विंग्स आपण एम्पॉवर करतो, पण आपण त्यांना कम्प्लीट सपोर्ट करतो का? आपण ह्या जर्नीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या सोबत असतो का? हा प्रश्न आहे महत्वाचा, जो आज ऍड्रेस करायचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे, की आपण खरंच असतो का त्यांच्या पूर्ण जर्नीमध्ये? काय करायला पाहिजे जेणेकरून आपण त्यांना सर्वोत्तम सपोर्ट देऊ शकू त्यांच्या ह्या पूर्ण प्रवासात? कुठलाही मूल असेल, कुठलाही एज ग्रुप असेल, टिल एज ऑफ 22, 24 पर्यंत, 25 पर्यंत कसं आपण त्याला सपोर्ट करणार? कारण की आपली भूमिका खूप क्रुशल असते. त्या मुलीच्या बाबतीत ती फॉर्च्युनेट ठरली की जरी वडिलांनी स्वप्न दाखवलं, जरी ते तिच्या सोबत नव्हते, तिची इमोशनल जर्नी तिने एकट्याने क्राफ्ट केलेली दाखवली, पण शी समहाऊ मॅनेज सक्सेस असं एंडला त्यात आलं. शी वॉज अ लकी फेलो. ती स्वतःच इमोशनल जर्नी मॅनेज करू शकली. वडिलांनाही तिच्या इमोशन्स होत्या, पण ते तिला तिच्या स्ट्रगलिंग फेज मध्ये तिच्या सोबत नव्हते. एंडला जॉईन झाले त्यांनी पार्टी, एंडला ते कनेक्ट झाले, पण तिने तिचं सगळं स्वतःच इमोशन्स बॅलन्स करून तिने ते सक्सेस आणलं. ओके, ऍड दुसरी होती, म्हणजे ऍडचं स्लोगन वेगळा होता, पण त्यातला हा जर्नी मला खूप कनेक्ट करायला वाटला, जो आज सुरुवातीला घ्यावा वाटला. सर्वांना फक्त एक विचारतोय की स्क्रीन शेअर होतंय, दिसतंय ना? ऑडिओ हो, दिसतो. ऑडिओ पण छान येतोय ना? ओके, ग्रेट, थँक्यू. कारण ह्या पूर्ण प्रवासात कुठल्याही मुलाच्या कुठल्याही टप्प्यावर असताना, अकॅडमिक असेल किंवा त्याचं करिअरच्या सक्सेसमध्ये, जर इमोशनल जर्नी पॅरेंट्सनी सपोर्ट ॲडिक्वेटली नाही केला तर तिथे गडबड सुरू होते. कित्येक मुलं बघतो अक्षरशः कोलॅप्स होतात ऍक्च्युअली. आणि पालकांना कसं सांगायचं, हाऊ टू टेक पॅरेंट्स ऑन बोर्ड, हा बिगेस्ट चॅलेंज आहे. जर पालक इमोशनल सपोर्ट देऊ शकले नाही किंवा त्या जर्नीमध्ये राहिले नाही तर काय काय गडबड होते. अगेन आपण एक मेसेज बघू जी रियालिटी बेस्टच आहे. I'm a loser. मेरा कुछ नहीं हो सकता. My parents say my brother is better than me. उसकी तरह बन, वरना कुछ नहीं हो पाएगा तेरा. This time I know. If I don't score 95% like my friend Neha, मेरे पेरेंट्स सोसाइटी में शक्ल दिखाने लायक ही नहीं होंगे. मैं इतना नालायक और आलसी हूँ कि मुझे 10th फेल नौकरी भी नहीं मिलेगी. जैसे तो मेरे मार्क्स आते हैं, spending on my studies, it's a waste of money. I'm ashamed to our family. I can't do anything. I'm worthless. I'm useless. And I'm an embarrassment. Cousins are better than me. My friends are better than me. It's been 25 days since I stepped out of the room. बाहर जाऊंगी तो फिर दीदी से कंपेयर करेंगे. Right? It's okay. मुझे शर्म आनी चाहिए. मेरा कुछ नहीं हो सकता. ओके, बघायला गेलं तर ही अगेन एक सर्वे होता, एक प्रोडक्टची ऍडच मध्ये त्यांनी घेतलं होतं, पण हे सगळं खरं आहे. हे रोज ऐकतो, रोज बघतो. जशी ती मुलगी म्हणाली, इट हॅज बीन 25 डेज, की 25 दिवस झाले मी रूमच्या बाहेर नाही पडलं. ऑनेस्टली हे बघतो, म्हणजे महिना 2-2 महिने हॉस्टेलमधून रूमच्या बाहेर येत नाहीत मुली. काहीतरी खातात, डब्बा नाही खात, हे बघतो. की 10वी पर्यंत ब्राईट चाइल्ड असतात, 10वी पर्यंत छान परफॉर्मन्स, 11वीला आले
12वीला आले, थोडासा सेटबॅक आला आणि तिथे सपोर्ट नाही मिळाला की खरंच गडबड होतं. कंपॅरिझन आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे खरंच भविष्य आताच्या पिढीचं. काही गोष्टी इथे आपण थोडं आज समजून घेऊयात. इंडियन कंटेक्स्टमध्ये तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सक्सेसफुल व्हायला, म्हणजे कोणतंही गोल असेल तुमचं, नॉर्मल इंटेलिजन्स सफिशियंट आहे. कुठलीही टेस्टमध्ये तुम्हाला ॲव्हरेज मार्क सफिशियंट आहेत. 80% जो 10वीचा ॲव्हरेज स्कोर करणारा मुलगा आहे त्याला तेवढाच परफॉर्मन्स मॅनेज करायचा असतो. IIT असेल, नीट असेल, तुमचं हॉटेलिंग म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट असेल, कुठलंही करिअर, फार काही स्पेक्टॅक्युलर इंटेलिजन्स लागत नाही. मग काय लागतं आपल्याला सर्वात जास्त? तर हँडलिंग ऑफ इमोशन. थोडंसं समजून घेऊयात पालकांच्या बाबतीत सुद्धा. हे कसं, म्हणजे एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला कनेक्ट होईल. नॉर्मली घरामध्ये राहताना कधी ना कधी भांडण होतं आपलं, कधी ना कधी भांडण होतं, हजबंड वाईफचं भांडण होतं आणि थोडंसं कुरबुर असेल तर ठीक आहे, मॅनेजेबल असते. पण ज्यावेळेस जोरात भांडण होतं, जोरात भांडण झाले की काय काय निघतं, मागचं पुढचं, लग्न, सासू सासरे, लग्नाच्या आधीचं इतकं भास निघतं. भांडण झाल्यावर आपल्याला वाटतं की अरे बापरे, हेही बोलून गेलो मी आणि त्याचंही वाईट वाटायला लागतंय, काय बोलतं कळत नाही. ज्यावेळेस कोणती इमोशन थोडी वाढली कंट्रोलेबल असते, जास्त वाढली हाय इमोशन झाले की कंट्रोल निघून जातो, आपण काहीही बोलतो. बेसिकली ब्रेनचा एक पार्ट प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो रेग्युलेट करतो तुमच्या इमोशन, तो बंद पडतो. पालकांमध्ये देखील हे होतं. आपले भांडणं जे आपल्याला अनुभूती देतात ह्याचे, की एकदा वाढल्या इमोशन्स की आपल्याला कंट्रोल राहत नाही. दारू पिल्यावर देखील होतं असं. खूप दारू पिलं की तो जसं बरळतो, तसं खूप राग आल्यावर आपण काहीही कुठलंही काढतो. तो जो भाग आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो तुमचं इमोशनल रेग्युलेट करतो, तो मुलांमध्ये डेव्हलप होतो 18 वर्षांनंतर. त्याची डेव्हलपमेंट सुरू होती 15 ते 18 नंतर. तो फुल्ली मॅच्युअर्ड होतो 18 ते 20 मध्ये. म्हणजे त्याची इमोशनल डेव्हलपमेंट लेट होती. दिसायला तो मोठा असतो, फिजिकली डेव्हलप आहे, आपण म्हणतो तो मोठा आहे, तुला एवढं कळत नाही का, अक्कल नाही का, मूर्ख आहे का, नालायक आहे. ऍक्च्युली त्याला खरंच कळत नसतं. त्याची BMW कार आहे, त्याची ऑडी आहे, त्याची बेन्झ आहे, पण त्याच्या गाडीला ब्रेक्सच नाहीये. हा मेन प्रॉब्लेम आहे, हाच मेन प्रॉब्लेम आहे. हे जर व्यवस्थित हँडल नाही केलं, तुमचा प्रत्येक शब्द, तुमचा राग आल्यानंतर जे स्फोट करतो घरामध्ये, जसा इथे व्होल्कॅनो दाखवायचा प्रयत्न केला, एक ज्वालामुखी दाखवायचा प्रयत्न केला, तशीच आपली पिढी आहे ही टिल द एज ऑफ 20. त्यांना माहीतच नाही हे रेग्युलेट कसं करायचं, त्यांना ट्रेन नाही झालेले ते. ऍज अ पालक आपण ही गोष्ट समजून घेतली तर खूप काम सोपं होणार. बुद्धिमत्ता आपल्याला ज्याला लिहिता वाचता येतं, बऱ्यापैकी थोडा इंटरेस्ट आहे, काही ना काही करतोय, 70-80% आहे, 8वी 9वी 10वी सफिशियंट आहे. फार स्पेक्टॅक्युलर लागणार नाहीये कुठेही. फक्त लागणार काय, ह्याला आपण सपोर्ट कसा देणार, का सपोर्ट द्यायचा आहे, त्याच्याकडे ती डेव्हलपमेंटच नाहीये. इव्हन तो 17ला आहे, त्याला माहितच नाही. सेल्फ इस्टीम इश्यू, कॉन्फिडन्स, कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून हँडल करणे महत्वाचं आहे. अभ्यास तर शेवटी त्यालाच करायचा आहे, त्यात आपण फार काही करणार नाहीत. पण हे जर दिलं, हा जर सपोर्ट दिला, तर मात्र तो स्पेक्टॅक्युलर रिझल्ट आणणार आहे. का द्यायचा आहे, त्याच्याकडे ती सिस्टीमच नाही हँडल करायची, त्याच्या गाडीला ते ब्रेक्सच नाहीयेत. आजचा हा सर्वात इम्पॉर्टंट टेकअवे, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की कशामुळे मला द्यायचंय. आपल्याला वाटतं की एका साईडला आपण म्हणतो मोठा झालाय, त्याला कळलं पाहिजे, मान्य आहे, पण त्याला इमोशनल प्रोसेसिंगचं त्याचं सॉफ्टवेअरच त्याचं अजून परिपक्व नाही झालं. जोपर्यंत बनतं 20-21ला, तोपर्यंत त्याचं करिअर करायचं वय निघून गेलेलं असतं. त्यामुळे त्यानंतर तो जे करतो ते छान करत राहतो. जे काही जॉब करतो, जो काही कुठे बिझनेस करतो, त्याच्यात तो फार ग्रोथ नाही आणू शकत. त्याच्या ग्रोथच्या पिरियडमध्ये त्याची इमोशनल स्टॅबिलिटी आपल्याला ऍज अ पालक द्यायची. हा एक महत्वाचा टेकअवे. याच्यासाठी थेरॉटिकली खूप बोलता येईल, पण आज फार थेरी नाही. ह्याच्यामध्ये आपल्या SSYचं खरंच काम चांगलं आहे, ज्याच्यात ISBचा आपला जो कोर्स आहे तो खूप सुंदर कोर्स आहे, पण तो आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि आपण लहान मुलांसाठी करतो, पण तेच पुढे नेणंही गरजेचं. ISB मी पण केलेला आहे, फार स्पेक्टॅक्युलर ऑफरिंग आहे SSYची, त्यात काही वादच नाही. लहानपणी एखाद्या वेळेस मुलगा मातीत खेळला, रंगपंचमी खेळला, आपण त्याला 2 टप्पे द्यायचो, 2 मारायचो आणि
त्याला परत तो फ्रेश होऊन खेळायला जायचा. पण ह्या जर्नीमध्ये पुढे मोठे झाल्यानंतर 15, 16, 17, 18 कुठलंही एज असेल, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, हे जे इमोशनल वॉर होतात त्याच्याकडे, मार्क कमी आल्यामुळे आपण जे बोलतो किंवा फ्रेंड्स असतील, हे कोण काढणार? हेही काढणं तितकंच महत्वाचं आहे. त्याला नीट अँड क्लीन ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. जसं फिजिकल मळ आपल्याला दिसतो कपड्यांवरचा, तसं मनावरचाही तो मळ म्हणा, ते व्रण म्हणा, ते आपल्याला ऍज अ पॅरेंट दूर करणं ही आपली जबाबदारी. टिल द एज ऑफ एनिथिंग 18-20च्या रेंज पर्यंत हा आपला महत्वाचा रोल आहे. ह्या सगळ्या ह्याच्यात आजपासून काय थांबवायचंय? कुठेही आपण घरात असो, रिलेशन मध्ये, की कशामुळे ते मुलं परफॉर्म करू शकत नाहीत, कशामुळे ते गडबड करतात, हा सर्वात मोठा आहे. की आपण जे बोलत राहतो मुलांना, कधी ना कधी मार्क कमी जास्त होणारच आहेत कुठल्याही जर्नीमध्ये, कुठेही असेल. त्यावेळेस आपण जे बोलतो, ज्यावेळेस आपण आपलं फ्रस्ट्रेशन त्यांच्यावर काढायला जातो, ते आजपासून बदलणार आहोत. आजपासून बदलणार की त्याची लायकी, अवकात, बऱ्याचदा ते मुलं पण मनातल्या मनात काढत राहतात. कधी तुम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करा. ऑन अन ऍव्हरेज जो थोडा स्ट्रगल करतोय परफॉर्मन्स, हीच एक गोष्ट ते घेऊन बघतात. कितीतरी मुलांचा ज्यावेळेस परफॉर्मन्स अनालिसिस केलं, तर त्यांच्या मनातच असतं की आई वडिलांनी एवढा खर्च केलाय, भले ते तुम्हाला बोलत नसतील की मला त्रास होतोय की तुम्ही एवढा खर्च करतायत, माझ्यासाठी एवढं करताय, मी काहीच करत नाही, त्याचं गिल्ट एवढं येत राहतं. स्वतःची लायकी काढत राहतात, स्वतःची अवकात काढत राहतात मुलं पण त्यांच्या मनात. आणि आपण नजर चुकीने कधी ना कधी रागवताना आपण कधी ना कधी बोलून जातो, मूर्ख अबाउट, आणि तेच ते शब्द घेऊन बसतात. त्यांना त्याचं प्रोसेस काय करायचं माहित नाही. बेसिकली जर आपण गुगल केलं तर काय सापडेल? मूर्ख म्हणजे काय आपण डिफाईन करू शकू का? की बावळट म्हणजे काय डिफाईन करू शकतो का? त्याची डेफिनेशन काय सांगता येईल? बिलकुल नाही सांगता येणार. जे शब्दांची डेफिनेशनच नाही, ते शब्द वापरणंच बंद केलं पाहिजे. हे शब्द कधी ना कधी वापरण्यात आपल्याही आले, मुलांच्याही मनात राहिले, तर नाही परफॉर्म करू शकत मुलं. अक्षरशः कितीतरी मुलं आहेत जे 11वी-12वी रिपीटला असं काहीतरी घेऊन बसतात, पालक बोललेलं, अक्षरशः अभ्यासच करत नाहीत. 10वीची मुलं आहेत, 8वी-9वीची मुलं आहेत, आई वडिलांनी रागाने म्हणलं की अभ्यास कर, अभ्यास कर, त्यांचा मूड त्यांनी व्यवस्थित हँडल नाही करून सांगितलं तर मुलं पुस्तकं उघडतात. कितीतरी मुलं सांगतात मी मोबाईल घेऊन बसतो, मूवीज बघत बसतो, स्मार्टफोन आहे सर, मी टीव्ही पिक्चर बघत राहतो, काही ना काही चालू असतं. दे कांट हँडल दिस. जे पॅरेंट म्हणतायत ते म्हणायला पुस्तक उघडलेलं असतं, पण त्याच्या डोक्यात भन्नाट चाललेलं असतं. त्यामुळे ऍज अ पालक आपण हे कोणतेही शब्द वापरणार नाहीत आजपासून की जे आपल्याला एक्सप्लेन सुद्धा करता येणार नाहीत. आपल्याला त्याच्याकडून काही ना काही त्याला सपोर्ट करायचं, तर असं आपलं महत्वाचं चूक आपण टाळणार. त्याचा इंटरेस्ट आणि पॅशन डेव्हलप करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्ही त्याला त्याच्या फेल्युअर मध्ये कसं त्याला सोबत करता, कसं त्याला बोलता. तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की अभ्यास कर, ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही कशा द्या, त्या इन्स्ट्रक्शन जरी तुम्ही व्यवस्थित नाही दिला तर मुलं पुढचे 3 तास अभ्यास नाही करत, नुसतं नावाला पुस्तक असतं. टेकिंग देम टू द स्टडी हे बिगेस्ट चॅलेंज आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या बोलण्यावर आधी थोडासा होमवर्क करावा लागेल, प्री वर्क करावं लागेल की कसं तुम्ही बोलणार आहात. तुम्ही घरातल्या कामात असताल, ऑफिस मधून आलात, किचन मध्ये काम चालू, लगेच त्या टेम्पोत बोलायला गेलं की तुम्ही आधीच तर ऍक्शन मध्ये असतात, इमोशन हाय असतात, काहीतरी गडबड होती बोलण्यात, मुलं घेऊन बसतात आणि अभ्यास करत नाही, दे कांट फोकस. हा एक महत्वाचा पॉइंट आहे की त्यांना आपण ह्या गोष्टी शब्द आपले प्रयोग असणार नाहीत इथून पुढे. त्यांना शिकवावं लागेल की मूड नुसार कसा अभ्यास करायचा. इथे आम्ही करतो, कॉलेजमध्ये ह्याच्यावर सेशन घेतो, अक्षर 5 तासाचा प्रोग्राम इथे मुलांसाठी रन करतो. 11वी-12वी असतील, रिपीट असतील, 10वी-9वीचे असतील, की जसा मूड आहे तसा. जसं आपण वरण भात भाजीपोळी 2 टाइम खाऊ शकत नाही, कधी ना कधी पाणीपुरी लागते, कधी ना कधी भेळ लागते, कधी ना कधी धपाट, कधी ना कधी लागतं. अभ्यासामध्ये व्हरायटी काय बिल्ड करायची तुमच्या मूड नुसार. मूड त्यांचा नाहीच राहणार. व्होल्कॅनोवर आहेत, 16, 17, 18 मध्ये हाय इमोशन आहेत, कुठलाही एज घेऊन त्याला त्याचे टूल्स देता आले पाहिजे. पुरणपोळी कधी येणाऱ्या गेस्टला आपलं ठरलेलं असतं, कुणी घरी आला तर आपण त्याला आल्या आल्या लगेच पुरणपोळीचं ताट देत नाहीत, आल्यावर पाणी देतो. थोडा ओळखीचा असेल तर एखादा चहा.
बराच वेळ थांबला तर नाश्ता, आणि पाहुणा मुक्कामी असेल तर जेवायला देतो. तर अशी जी व्हरायटी आहे आलेल्या गेस्टला ट्रीट करायची, तशी मुलांना पण अभ्यासातली व्हरायटी ट्रेन करावी लागते. आणि ह्याच्यात जगभरामध्ये लोकांनी काम केलेलं आहे. टोनी बुझन UK मध्ये असेल, पॅट्रिक शुरट न्यूझीलंड मध्ये असेल, म्हणाल त्या लोकांनी हे देर आर टेक्निक्स. कुठलाही कोर्स असेल, काही असेल, MPSC असेल, UPSC असेल, 10th असेल, त्याला त्याच्या मूडनुसार टूल दिले तर तो त्याचा मूड चांगला यूज करू शकेल. बेसिकली आम्ही तर इथे बऱ्याचदा असं काम करतो की डिप्रेशन आहे, एन्झायटी, टेन्शन आहे, ते कसं बर्न करायचं, ते कसं यूज करायचं अभ्यासात, हे आपण पालक म्हणून निश्चित त्यांना शिकवू शकतो. कुठलाही कोर्स असेल त्याला. कॉलेजमध्ये शिक्षकांना किंवा शाळेमध्ये शिक्षकांना त्यांचा सब्जेक्ट शिकवायचं पडलेलं असतं, त्यांना ह्याच्यात फार काही इंटरेस्ट नसतो. स्कूल आणि कॉलेजेसमध्ये ह्याच्यावर जर फोकस आपण देऊ शकलो तर मला वाटतं अजून टर्न अराउंड होईल. कित्येक मुलं भेटतात की सर ट्युशन लावायची आहे, पण कुठे ना कुठे आम्ही हे काम करतो, न ट्युशन लावता देखील ते आज सेकंड इयर MBBS ला आहेत, IIT ला आहेत. एका मुलीची तर मला स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटते. 11वीला मॅथ्स ग्रुपला, नाव घेत नाही, 11वीला मॅथ्स ग्रुपला ऍडमिशन घेतले. आमच्या प्राईम डिव्हिजनला आली मॅथ्सच्या, IITच्या डिव्हिजनला. 6 महिन्यानंतर येऊन भेटली की सर मला मॅथ्स आवडत नाही, मॅथ्स मध्ये इंटरेस्टच नाही. मग त्या इंटरेस्ट बिल्ड करायला पुढचे 8 दिवस आम्ही काय केलं की तिचे तो मनातले विचार लिहून काढले की मॅथ्स विषयी तिचे करंट विचार, त्याच्यानुसार चेंज केले. काय केले, समजा तिचं नाव आरती आहे, नाव मी बदलतोय की आरती लव्स मॅथ्स, आरती एन्जॉईज मॅथ, आरती लव चॅलेंजेस इन मॅथ, अशा काही आम्ही टॉकलाईन्स केल्या. 8 दिवस अभ्यास नाही केला मॅथ्सचा, पण रात्री 2ला जरी जाग आली, सकाळी कॉलेजमध्ये जरी वाटलं, तर तिने तिची नवीन तो सेल्फ टॉक, मनातला विचार रन करत राहिला 8-10 दिवस. हळूहळू तिचा इंटरेस्ट डेव्हलप झाला. आज ती मुलगी सेकंड इयरला इंडियातल्या टॉपच्या IIT इन्स्टिट्यूटला आहे. इंटरेस्ट आणता येतो, पण आणायचा कसा हे मुलांना सांगता आला पाहिजे. मुलांचा मेन इश्यू आहे की बोर्डम आणि इंटरेस्टच नाही, कुठेही असेल. आपण भरपूर फीस भरतो स्कूलला, कॉलेज, आपल्याला वाटतं की त्याच्यामुळे त्या मुलांना काही नाही, त्यांच्यासाठी ते नॉर्मल बेसिक झालंय. त्यासाठी खरंच त्याच्यावर काम करावं लागतं. तो आणलं की मुलं खतरनाक पळायला लागतात, हे प्रॅक्टिकली बघतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रॅक्टिकली स्पीकिंग, मुलांना अँगर एक्सप्रेस कसा करायचा तो शिकवावा लागतो. ऑलरेडी हाय इमोशन आहे त्यांची, इमोशनल स्टॅबिलिटी नाहीये, EQ डेव्हलप नाहीये, राग, चिडचिड तर त्यांची होणार आहे आणि आपली होणार आहे. तर दोघांसाठी काय टिप्स देता येतील? आपण मुलांना जसं सिग्नल्स आहेत त्यांना तसंच शिकवणार, की काय सांगणार की तुला कसं कसं एक्सप्रेस करता येईल. आणि मुलांना कनेक्ट करतं की ग्रीन, तू तुझा राग असा व्यक्त करू शकतो, तू माझ्याजवळ येऊ शकतो, एकदा जोरात सांगून निघून जाऊ शकतो, तू मला एकदा बोलू शकतोस, पण तू हातपाय आपटणे असेल किंवा न जेवता झोपणे असेल हे नाही चालणार, किंवा तू एक वेळ उशी फेकू शकतोस, हे चालेल. ग्रीन मध्ये तुझं असं राग एक्सप्रेस करणं चालेल. येल्लो मध्ये कधीतरी एकदा जोरात ओरडला चालेल. रेड मध्ये हे बिलकुल चालणार नाही, तू तनतन करणे आहे, तू वस्तू फेकणे आहे, हे चालणार. हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तुझा राग आलेला ह्या 3 स्टेप्स मध्ये तुला एक्सप्रेस करावं लागेल. आपल्या हे बाबतीत सेम. आपण राग आल्यावर मुलांना काय म्हणतो की मी बोलणार नाही, जेवायला देणार नाही, तुला कोणते लहान असेल तर मोठा असेल तर तू असाच आहे, माझं नशीब, हे ते ब्ला ब्ला ब्ला. त्यांना ह्या शब्दांचा काहीही फरक पडत नाही. त्यांना माहिती, आई आज म्हणते बोलणार नाही, उद्या बोलणार असेल, जेवायला देणार नाही म्हणणार, संध्याकाळी दूध देणार आहे. त्यांनी ते बघितलेले. मुलं स्मार्ट असतात. कुठे ना कुठे हे चेंज करायला पाहिजे. काय चेंज करणार? ज्यावेळेस तुम्हाला राग आलाय, तुम्हाला खूप राग आलाय, त्या मोमेंटला तिथे आपण काहीही बोलणार नाही, तो सायलेन्स बाय करणार. एक तर त्या रूम मधून निघून जाऊ, अवॉइड करणार लगेच बोलणं, कारण की आपलंही तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऑफ झालाय, त्याचा तर डेव्हलपच नाही. म्हणजे 2 गाड्या ज्यांना ब्रेक नाही त्यांना सोडलेत, धडकाधडकी होणार आणि अजून नंतर आपल्याला वाईट वाटणार की गडबड झाली. आपला तो PFC ऍक्टिव्हेट व्हायला जोपर्यंत आपलं इमोशन कमी होत नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्हेट होणार नाही. त्यामुळे रागाच्या परत आपण काहीही बोलणार, त्याचा फायदाच होणार नाहीये. म्हणून आपण एक तर त्या मोमेंटला बोलायचं टाळणार ज्यावेळेस आपल्याला राग आला त्याच्या कुठल्या बिहेवियरचा. त्यासाठी काय करणार, आपण आपल्या डोळ्यासमोर तिथून निघून जाण्यापूर्वी, मला तहान लागलीये, थंड पाण्याचा ग्लास आणला, मी निघून गेलोय, पाणी पिलंय
असा माझ्या डोळ्यासमोर मी चित्र बदलत नाही तोपर्यंत माझा राग जाणार नाही, किंवा मी माइंड मध्ये उलटे 100 to 1 काउंट केलं, 99, 98, 97. मी पिक्चर मध्ये ते बघितलं. मला पहिले माझा तो पीएफसी ऍक्टिव्हेट करावा लागेल, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, जेणेकरून मी त्याला व्यवस्थित समजून देऊ शकेल. पहिलं मला माझ्यावर कंट्रोल आणावं लागेल, मग त्याच्याकडे बघता येईल. ही दुसरी गोष्ट झाली. किंवा एक रात्र जाऊ द्यायची, दुसऱ्या दिवशी आपण त्याला बोलणार, त्याला कसं सांगणार, त्यात इमोशनल अपील न करता की बॉस तुझं हे बिहेवियर, म्हणजे त्याचं जे ज्याच्या गोष्टीचा राग आलाय की जे तुम्हाला चालणार आहे नाही चालणार आहे, त्याच्याविषयी तुम्ही चर्चा करणार, निगोशिएट करणार, काय तुम्हाला हवंय काय हवं नाही हे त्याला सांगणार. पण हे कधी होईल? नेक्स्ट डे होईल, 4-5 तासांनी होईल, त्या दिवशी होणार नाही. फार तुम्हाला इश्यू वाटत असेल तर त्याच्या काही ऍडॉन्स त्या दिवशी बंद करणार. म्हणजे लहान असेल तर आज संध्याकाळचं दूध नाही, त्याला तुम्ही स्टिकअप राहणार, किंवा त्याच्यात टीव्ही कमी करणार. पण हे सगळं कॅल्क्युलेटली करावं लागेल. प्रत्येक पॅरेंट टू पॅरेंट व्हॅरी होतं, मुला टू मुलगा व्हॅरी होतो. एक लक्षात घेऊयात, मला राग आला त्या मोमेंटला मी काय बोलणार नाही, कारण त्याचा फायदाच होणार नाही. माझं पीएफसी बंद आहे, तोच मेन मुद्दा आहे. आपण ऐकतो छान, खूप दिवसभर ऐकतो, वाचतो छान, आपले विचारही छान असतात. प्रॉब्लेम आहे फक्त राग आल्यावर. तो मोमेंट फक्त कसं हँडल करायचं आपणही शिकू आणि मुलांनाही शिकू. हा एक दुसरा क्रुशियल महत्वाचा पॉइंट वाटतो की त्यांना प्रेशर कसं हँडल करायचं एक्झामचं हे शिकवायची गरज आहे. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्यावेळेस मुलं IIT आहे, नीट आहे, UPSC आहे, MPSC आहे, कुठेही जिथे ते हाय लेवलला कॉम्पिटिशनला जातात तिथे ते शिकवणं गरजेचं आहे. माझं बरंचसं काम आमचं ह्याच्यातच चालतं की पेपर झाल्यावर मुलांना येत असतो पेपर, पण पेपरमध्येच न येत ते ब्लँक होणं आहे, त्यांना धडधड होणं आहे, विसरल्यासारखं आहे, ह्याच्यासाठी त्यांना टेक्निक शिकवायला लागतात. वी मेंटेन दिस की ऍव्हरेज IQ सफिशियंट आहे कुठल्याही एक्झाम मध्ये कुठेही सक्सेसफुल व्हायला. फक्त काय तो एक्झामच्या आदल्या दिवशी काय करायचं, त्यांना गिल्ट यायला लागतो की माझा एवढा सिलेबस आहे, रिवाइज नाही झाला, ती कसं करायचं, स्वतःची स्टॅबिलिटी कशी आणायची, मागचे जुने मार्क आठवायला लागतात जे कधी ना कधी कमी पडलेले आहे, आई वडिलांचं बोललेलं आठवायला लागतं, आई वडिलांना काय वाटेल मी परफॉर्म केलं तर. ह्या सगळ्या विचारांच्या गोंधळात दे कांट फोकस ऑन देअर मेन एक्झाम्स, कुठलीही असेल, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, MBBS, इंजिनिअरिंग, कुठलाही करिअर का, ह्याच्यावरती जास्त काम ऍज ए पॅरेंट आपण करायला पाहिजे. त्याच्या सोबत राहणे असून किंवा त्याच्या संदर्भात त्याला ट्रेनिंग्स देणं महत्वाचं आहे, तर तो परफॉर्म करेल. सिंपल आहे, इनपुट ट्रेनिंग, त्याच्या मूडनुसार काय काय टेक्निक्स तो वापरू शकेल. नंबर 2, त्याला त्याचं प्रेशर कसं हँडल करता येईल, कारण कित्येक मुलं आहेत अक्षरशः आकडा नाही सांगता येणार, एवढे भन्नाट मोठ्या संख्येने मुलं आहेत जे 2-2दा 3-3दा रिपीट करत राहतात. ड्रीम्स बघितलेले आहेत, पण प्रेशर एवढं वाटतं त्या परीक्षेत की त्यांना क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन दिसत नाही. कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा, शेवटच्या अर्ध्या तासात त्याचं कंट्रोल असतं का पेपरमध्ये, काय करतोय ते कळतंय का, उत्तर नाहीच येणार तुम्हाला. प्रेशर हँडलिंग शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे हा क्रुशियल एलिमेंट बनलाय की स्ट्रेस खूप इंटरफेअर करतोय परफॉर्मन्स मध्ये. अगेन एक रिअल स्टोरी, आपण ज्याच्यावर एक नंतर व्हिडिओ बनला, एका लहान मुलाची स्टोरी थोडीशी बघू. 3 वर्षाचा असताना दर्पण येण्याने ह्या मुलाला स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम झाला, त्याचे डोळे गेले. पण आई वडिलांनी त्याला म्हटलं की तुला स्पेशल स्कूलमध्ये टाकू, ब्लाइंड स्कूलमध्ये टाकू. पण तो मुलगा म्हणला की मला नॉर्मल स्कूलमध्ये राहायचं, मला नॉर्मल स्कूलमध्ये जायचंय, जिथे आई वडील त्याच्या सोबत राहिले. आई वडिलांनी त्याच्या इमोशनल जर्नीमध्ये त्याला फक्त सपोर्ट केला आणि त्या मुलांनी काय अचीव्ह केलं. अगेन रिअल स्टोरी आहे, आपण जी शॉर्टली बघूयात.
जा रास्ता खुद बन जाएगा, तेरे यकीन से अंधेरा तू मिटाएगा, अपने कदमों से बनाते जा अपने निशान, मंजिल तो छोटी चीज है तू पाएगा जहां, रुकेगा तू ना कभी देखे हैं ख्वाब, तूने भी देखे हैं ख्वाब, तूने भी देखे हैं ख्वाब, तूने भी देखे हैं ख्वाब, तूने भी। जब तक हम हैं तब तक तो सब ठीक है, हमारे बाद डोंट वरी, मैंने सब प्लान किया है। से कठिन रास्ते हैं तेरे, औरों से बड़ी मुश्किल है तेरी, तेरी मुट्ठी में बंद है मगर लकीरें तेरी, अपने कदमों से बनाते जा अपने निशान, मंजिल तो छोटी चीज है तू पाएगा जहां, रुकेगा तू ना कभी देखे हैं ख्वाब, तूने भी देखे हैं ख्वाब, तूने भी। चेकमेट। देखे हैं ख्वाब, तूने भी देखे हैं ख्वाब, तूने भी। अपनों को हर मुश्किल का सामना करने के काबिल बनाओ। खरंच खूप बोलकी स्टोरी होती दर्पण इनानीची. 3 वर्षाचा मुलगा ज्याला दिसत नव्हतं, नॉर्मल स्कूल मध्ये गेला, पालक त्याच्या सोबत होते त्याच्या पूर्ण जर्नी मध्ये. लास्टला जसं तोच त्यांचा हात सोडून पुढे आलेला दाखवलाय. HDFC लाईफने ही ट्रू स्टोरी बनवली त्या मुलाच्या आयुष्यावरती. पूर्ण ही रियालिटी स्टोरी आहे. नॉर्मल स्कूल मध्ये गेला हा मुलगा, 12वीला त्याला 99% होते कॉमर्स साईडला, 99. IIM मधून तो MBA केलं त्यांनी, सर्वात प्रीमियम इन्स्टिट्यूट IIM अहमदाबाद मधून. 2018च्या फ्रान्स मधल्या ओपन आय साइटेड टुर्नामेंट मध्ये हा ब्लाइंड मुलाने पदक आणलं. काय पाहिजे अजून? स्पोर्ट्स मध्ये अचिव्हमेंट्स आहे, करिअर एवढं सुंदर केलं, IIM जे ड्रीम डेस्टिनेशन आहे, कशामुळे हे होऊ शकलं? त्याच्या आई वडिलांनी त्याचा पेन फील केला, पण सोबत राहिले, तिथे कॉमेंट करत राहिले नाही. सगळ्याच्या चेस त्यांनी फेकलेला दाखवला, त्यालाही चिडचिड झाली, पण
त्याच्या वडिलांनी फक्त उभा करून दिला, ते फक्त शांत राहिले. हे खूप ट्रिकी सिच्युएशन आहे की पालकांचा रोल. तुम्ही त्यांना म्हणलं की होऊ शकते, सोपं आहे, करू शकते, पोरांना तेही आवडत नाही, खोटं खरं बोललेलं आवडत नाही. हा एक अगेन त्याच्यावर एक आपण कधीतरी बोललं पाहिजे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. पण हा मला वाटतं की आजचा मेसेज ह्या एका छोट्या व्हिडिओमध्ये सामावलेला आहे की तुम्ही कसे राहता. कुठल्या स्कूलमध्ये शिकतोय नेव्हर मॅटर्स, कुठलं कॉलेज आहे हे नेव्हर मॅटर. तो कधी बाउन्स बॅक करेल काही सांगता येत नाही. टिल एज ऑफ 17-16 त्याचा आधीचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे, चालतो. त्याला तो पिकअप कधी येईल माहित नाही. तोपर्यंत आपल्याला संयमाने राहावं लागेल. टी द एज ऑफ 20-21. कित्येक मुलं आहेत ऍव्हरेज होते 7वी, 8वी, 9वी, 10वी, कधी ना तो स्पार्क आला आणि पुढे त्यांनी भन्नाट झाले. पण तो स्पार्क येईपर्यंत ऍज ए पेरेंट आपण कसं हँडल करतो, त्याला काय ट्रीटमेंट देतो, हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं ह्या स्लाइडनी मी थांबतो इथे. माझा नंबरही शेअर केला. तुमचे क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देणे मला निश्चित आवडेल. इट्स जस्ट द बिगिनिंग. काहीतरी नवीन इन्साइट द्यायचा मी प्रयत्न केलाय. मला खूप छान वाटलं तुमच्या सर्वांशी संवाद साधून. मी आशा करतो तुम्हालाही मी तेवढं फार न बोर करता काही ना काही टेकअवे तुम्हाला मिळालेत. मी शेअर स्टॉप करतो आणि काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज फ्री टू आस्क युअर क्वेश्चन्स प्लीज. एक मिनिट, त्यांना माईक ऑन केले का नाही बघतोय. त्यांना त्यांचा माईक ऑन करून देतो. ठीक आहे, प्रश्न विचारू शकता ज्यांना विचारायचे आहे. तुमचा माईक तुमच्याकडे दिलेला आहे, अनम्यूट करून बोलू शकता. ओके. जय गुरुदेव. मी अर्चना बराटे. माझी मुलगी 4.5 वर्षाची आहे. व्हिडिओत ना खूप शिकायला मिळालं. इट वॉज सो इमोशनल, म्हणजे जास्त सॉरी, खूप इमोशनल झाले. सर तुम्ही तो सक्सेसचा ट्रायंगल दाखवला, त्याची मिरर इमेज दाखवली. तुमचं पण माईक ऑन करावं लागेल डॉक्टर. हॅलो हॅलो, येतोय आवाज? अर्चना मॅडम तुमचा येतो, डॉक्टरांचं माईक ऑफ आहे, ऑन करावं लागेल. ओके. हा सॉरी. ओके ओके. छान वाटलं मला, तुम्हाला कनेक्ट झाला, आनंद वाटला. ओके. सर तो सक्सेसचा ट्रायंगल जो तुम्ही दाखवला ना क्लिप मध्ये, त्याच्यामध्ये म्हणजे मला थोडंसं कन्फ्युजन आहे. जी मिरर इमेज तुम्ही खाली दाखवली होती वॉटर मधली, व्हॉट पीपल डोंट. खूप काम करावं लागतं, खूप काम करावं, ग्राउंडवर खूप करावं लागतं. यू नीड टू वर्क ऑन दिस. आणि ह्याच्यात मी खूप छान काम करतो आम्ही इथे कॉलेजमध्ये. मुलं किती टक्के असले तरी त्यांना शिकवावं लागतं की रिडिंग करायचं म्हणजे काय, समजणं म्हणजे काय, लक्षात ठेवणं म्हणजे काय, मी क्विकली रिवाइज कसं करेल, हे टेक्निक्स, हे सगळं ग्राउंडवर करून घ्यावं लागतं मला. ओके ओके. कारण त्याच्यामध्ये मी बघितलं की डेडिकेशन, हार्डवर्क, डिसअपॉइंटमेंट, सॅक्रिफाईस बरोबर गुड हॅबिट्स पण होत्या. येस येस. आता आपण नाही सॉरी, याच्यात काय होतं बघा, आपण काय म्हणतो मुलांना, सिन्सिअरली अभ्यास कर, नीट अभ्यास कर, सिरियसली अभ्यास कर. म्हणजे काय कर, म्हणजे काय कर, यू नीड टू टेल ना. एक्झॅक्टली, वी नीड टू टेल. स्वयंपाक कर, स्वयंपाक कर. तुम्हाला सांगावं लागेल ना की मॅडम मला पोहे खायचे, मला ना इडली खायची, त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे कोण शिकवत आहे? आणि त्याला त्याच्या भाषेत समजून द्यावं लागतं ना, त्याला त्याच्या भाषेत समजून द्यावं लागेल. तुम्ही नुसतं इन्फॉर्मेशन सांगितली ते जमणार नाही. त्याच्या लेव्हलला जाऊन त्याला जर कळलं ना, त्याला फन एलिमेंट डिस्कवर करून दिला आपण, ह्याच्यात मजा आहे बॉस. तू काही कर ना, तू कार्टून बघ. सी आता आज आपण सगळं करतो. आज आपल्याकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, नेट आहे, कनेक्शन आहे, पण हे सगळं करून आपण आपलं कामही करतोय ना. प्रोफेशनल डोमेनचं, घरचं, हे हॅम्पर होते की नाही. तुझ्या आयुष्यात सगळं सांगणार, आम्ही काय म्हणत नाही टीव्ही बघून काही कर, टीव्ही बघ, पिक्चर बघ, धिंगाणा खा, पण तिथे तू अभ्यास कसा करणार? तुझ्या समोर कार्टून चाललंय, तुझ्या माइंड मध्ये तू कशी रिवाइज करणार, हे त्याला शिकवायला पाहिजे. हे त्याला हे गुड हॅबिट्स हे शिकवलं पाहिजे ना. सो आपल्याला काहीही बंद करायचं नाहीये त्याचं. म्हणजे यू वॉन्ट बिलीव्ह की मुलं येतात की क्रश, अफेअर, ब्रेकअप, ओके, दॅट डझंट हॅम्पर. म्हणजे मुलं मोबाईल अडिक्शन मध्ये येतात, त्यातून आम्ही बाहेर कोणा पोरं मस्त मजेत आहे. आपलं काम आहे 20-22 पर्यंत त्याला कसं जगतं. आपल्याला काही बंद करायचं नाहीये. हे कसं होणार आहे बंद? राईट. थँक्यू सर, थँक्यू. ओके. नमस्कार सर. हा नमस्कार. तुमचे ग्राउंड लेवलचे एक्सपिरियन्स खूपच छान होते आणि घरोघरी चुली म्हणल्यासारखं प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांना म्हणत असतात की तुला काही जमणार नाही. असं कोणीच म्हणणार नाही, मी असं म्हणत नाही,
हे 100% प्रत्येक पालक आपल्या मुलाला कधी ना दिवसातून 2-3 वेळेस तरी म्हणत असतो. तर आपण तुम्ही जसं सांगितलं त्याच्यानुसार आपण समजा वागायचा प्रयत्न करतो, पण जी काही शेवटची स्टेप असते तिथपर्यंत जायला पाहिजे, तिथपर्यंत जाणंच होत नाही. आता बऱ्याच वेळेस असं सेशन वगैरे पाहत आहोत आपण, तर तोपर्यंत आपण करतो ते, पण तुम्ही सांगितल्यानुसार मग ती जी शेवटची स्टेप आहे तिथपर्यंत मुलांना सक्सेस पर्यंत न्यायचंय, तोपर्यंतचा प्रवास कधी कोणत्या पालकाचा होतच नाही. तर त्याच्यासाठी काय करता येईल? आणि महत्वाचं की आपल्याला स्वतःच्या रागावर, स्वतःच्या चिडचिडवर काम करावं लागेल. जी शेवटची स्टेप येते मध्ये जे आपलं ब्रेकआउट होतो, येणार आहे तो, की आपण इंडियन पॅरेंट्स आहेत, आपल्याला मुलांचं करिअर हेच खूप मोठं ध्येय आहे, पण आपलं स्वतःचं सुख विसरतो, स्वतःला रिलॅक्स व्हायला पाहिजे हे विसरतो. त्यामुळे ती चिडचिड त्यांच्यावर निघते आणि अजून गेम स्पॉइल करतं. कधी ना कधी हे समजून घेऊयात, हा लांबचा प्रवास आहे, हा लॉंग जर्नी आहे. ह्याच्यामध्ये मला कुठे ना कुठे दमायला होणार आहे, माझी चिडचिड होणार आहे, मला त्याच्यावर काम करावं लागेल. त्यासाठी आपण अजून स्पेसिफिक डिटेलमध्ये कधी प्लॅन करू, काय करायला पाहिजे एक्झॅक्टली हे समजून घेऊया. की मी ऑलवेज एन्थुझियास्टिक प्रत्येक गोष्ट मुलाला देईन असं नाही. प्रत्येकाला मी चांगलंच वागू शकेल होणार नाही. मला राग आला की पहिले तिथे निघून जायचं, मला त्याच्यात काम करावं लागेल, ह्याच्या वेळेस त्याच्यासाठी मला बोललं पाहिजे आणि काम. म्हणून आपण बाकी काही थिअरी घेतलीच नाही. पॉइंट काय, हाऊ यू एक्सप्रेस युअर अँगर, आणि त्याला त्याचं अँगर एक्सप्रेस करायला कसं शिकवतात. आणि आपल्याला तो पेशन्स ठेवायचा. आपण पेशन्स संसारात ठेवतो, कामाच्या ठिकाणी ठेवतो, मुलांच्या बाबतीत ठेवायचं. बॉसला आपण म्हणतो का की किती गडबड केली, सर फालतू आहे, सर बाजूला नाही, आपल्याला माहिती मला घरी पैसे न्यायचे आहेत किंवा मला क्लायंटला राग आला तर आपण ते हँडल करतो. तसंच मला मुलाच्या ह्याला जमतच नाही ना हे समजून घेऊया. त्याला समजायला 18-20 वर्ष लागणार, तोपर्यंत मला सोबत राहायचंय, त्याची चूकच नाही ना. आपण बघा किती मुलांना, आता 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा आहे, 15 वर्ष, त्याला खूप मला गधड्यानं आलाय, काय तू नीट वागत नाही, काही नाही कळत नाही, काही नाही, तुझ्यामुळे अक्कल नाही, माझं सगळे एफर्ट घातले, तो काम आई झालं तुझं, मी जाऊ खेळायला, त्याला फरकच पडत नाही. त्याच्याकडे ते प्रोसेस करायचं इक्विपमेंटच नाही. मग काय उपयोग आहे ना, आपला त्रास करून काय, रक्त आटून काय निघणार, आपल्यालाच त्रास आहे, फायदा तर काहीच नाही. तो पोथी ओळखणार आहे, त्याला माहिती नाही हे आईची कॅसेट आहे, ते असं बघतं काय झालंय, आईचं सुरू झालं, बंद झालं, जातो मी खावलं. त्याला वाटतं मी तर काय फक्त मातीतच खेळलो ना, तर ठीक आहे ना. त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते नॉर्मल आहे. त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमची फिलॉसॉफी काही अर्थ नाही. टिल 18-20 हा आता बघा ना, आपण जे काही करतोय ते आपल्याला माहिती आहे, आपल्याला करायला पाहिजे, आपली इमोशनल स्टॅबिलिटी आली, आपल्याला एक BMW वाटते, आपल्याला कितीतरी गोष्ट नाही आपल्याला नाही करायचं, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एंड पर्यंत जाण्यासाठी मला ऍज अ पॅरेंट माहित पाहिजे एक लांबचा प्रवास आहे, मध्ये मीही तुटणार आहे, तोही तुटणार आहे, एकमेकाला आधार द्यायचा. नवरा बायको कितीही भांडतात, किती करतात, बायको किती हे करते, पण ती जगासमोर कशी म्हणते, नाही नाही माझ्या नवऱ्याला मीच बोलणार, तुम्ही बोलायचा अधिकार नाही. हाऊ शी स्टँड्स अप फॉर अन हजबंड, ती बोलू देत नाही कुणाला. तसं मला मुलासाठी पण स्टँडअप राहायला पाहिजे. कसंही असला तरी माझा नवरा माझा आहे. कुठली भारतीय स्त्री कितीही नवरा ट्रीट करत नसला तर जशी ती स्टँड राहते तिच्या हजबंडसाठी, तसं मुलासाठी स्टँड राहायचंय. मला मी डिस्टर्ब आहे, मी त्यावेळेस नाही बोलणार, मी झोपेल, मी स्टॅबल होईल, नेक्स्ट डे मग मी त्याच्यावर आपण कधीतरी बोलू ना. अगेन माझ्यासाठी हा प्रश्न होता की 20-25 मिनिटात काय घ्यायचंय. एक जनरल थीम घेतली मी आज. मुलांचं नेहमी असतं आमच्या कॉलेज की पालकांसाठी सर बोला, पालकांना जास्त लागतं. पोरं लेकरं तर लेकरं आहेत आपले, काय त्याला लेकरांना फार काही लागत नाही, लेकरांना खरंच लागत नाही. तुमच्या प्रश्नाचं थोडं जरी उत्तर देण्याच्या जवळ आलोय मी. नाही ओके सर, बरोबर आहे. ओके. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा ऐकू येतोय ताई आपला आवाज. हा, जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. आपलं लेक्चर खूपच सुंदर होतं सर, इन्स्पायरिंग होतं. सर एक आताचा एक प्रश्न विचारायचा आहे. आता हे सगळे मुलं घरून ऑनलाईन अभ्यास करतायत. हो. तर सर हे जे जेव्हा स्क्रीन समोर असतात ना, लेक्चर झाल्यानंतर किंवा लेक्चर झाल्यानंतर 15-15 मिनिटाचा गॅप असतो. माझ्या मुलीचं उदाहरण सांगते मी. पण सर हे एवढे स्क्रीन समोर असतात, हे नवीन नवीन काहीतरी युट्यूब मधले व्हिडिओ बघणार, काही काही चांगले पण असतात. पण ती सर ती एक सवय झाली, ती कुठे बंद करायची? कारण स्वतःहून अभ्यास करणं ह्या मुलांना आता होत नाही ह्या 3-4 महिन्यापासून. मान्य नाही. याच्या 2 गोष्टी आहेत. शिक्षकांशी बोललं पाहिजे, कारण की काय माहितीये का, वर्गामध्ये शिक्षक ऍक्टिव्ह नसेल, इन्स्पायरिंग नसेल तर चालतो. तरी मुलाच्या हातात गॅजेट नसतं, त्यामुळे ते मुलाला बसणं आहे तो बसतो,
चालतो. पण ऑनलाईन मध्ये टीचरचं काम वाढतं. टीचर हॅज टू होल्ड द अटेन्शन ऑफ चाइल्ड. त्याला ते ऑन द एज ठेवावं लागतं. टीचर लूज पडला, मुलं डिस्ट्रॅक्ट होणार आणि सर्व करणार. आपण पण होतो ना, आपल्याला एक कॉलेजचं असेल, आपलंही कामाचं एक झूम सेशन चाललंय, बोर झालं की आपण सर्व करत नाही का? हो. आपण करतो तर तो करणार आहे. त्यामुळे टीचरचं महत्वाचं काम आहे की तो काय टास्क देतोय, एंडिंग सेशन, पुढच्या 15 मिनिटात. हे जर तुम्ही स्कूलमध्ये थोडंसं बोललात की तुमच्या गॅपमध्ये पुढच्या ह्याच्यात तुम्ही काहीतरी ब्रेन ऍक्टिव्हिटी दिल्यात किंवा हे समराईज करून ह्याची स्टोरी सांगा, क्रिएटिव्हिटी ब्लेंड करायला जर तुम्ही तुमच्या स्कूलच्या टीचर्सला आणि प्रिन्सिपलला बोललात, हे कोऑर्डिनेशन केलं, ह्याला काहीही खर्च नाहीये. उलट मुलांना अजून स्टोरी इंटरेस्टिंग वाटेल की जे शिकला त्याची एक चित्र काढ, व्हॉट एव्हर यू हॅव लर्न, जस्ट ड्रॉ. त्यांना पेंटिंग ड्रॉ करायला आवडतं, यू एक्सप्रेस इट. मला प्रत्येक तुझ्या सेशनचं एक चित्र पाहिजे, काही काढ, ऊन वारा पाऊस दगड माती काही, पण त्यात तुला ते सांगता आलं पाहिजे. 10 मिनिटं तुझाही टास्क. तुझे माझे 10 चित्र आले तर तुझी कॅटेगरी राहील 10 चित्र रोजचे. हे तुम्ही करू शकता. म्हणजे काय, उलट त्याची लर्निंग पक्की होईल जर तो तिच्या चित्रात आणू शकला कन्सेप्ट. ड्रॉइंग काही असेल, ह्याच्यात तुम्ही त्याला अजून अभ्यास पक्का करतायत. किंवा तुला जे शिक्षकांचे 4 पॉइंट आवडले ते लिही. ओके, त्याची तू स्टोरी लिही. Writing a story or drawing an image of an session attended on our part. आणि कॉलेजच्या आणि शिक्षकांच्या पार्टवर त्यांनी इंथुझियास्टिक ठेवणं, त्यांनी काही ना काही मध्ये मुलं झोपलेत की नाही बघणं, हे त्यांचा पार्ट आहे. आज मी जो घेतलो हा माझा खूप डल सेशन होता. मला वाटलं की तुम्हाला कसं वाटेल काय माहित नाही, पण मुलांसोबत खूप ऑन एज राहावं लागतं. त्यांना भटकून येऊ त्यांनी आपलं काम. ऑनलाईनला टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, हे कुठे त्यांना सांगणं गरजेचं आहे, असं माझं एक अभ्यासू मत आहे. आणि तुम्ही हे करू शकता, काही हरकत नाही. आपल्याला त्याचं तो बघणारच आहे मॅडम, सर्व करणारच आहे, त्यात काही हेच नाही. आपण त्याला बोलूयात, चर्चा करू, काय करतोय काय नाही, काय पाहिजे, मोटिवेशन पाहिजे. मग मोटिवेशन असं होणार नाही ना. मला मोटिवेशन नाही का पोळी भाजी करायला, मी वैतागून करते पण करते ना. अभ्यासाचं नाही, तुला इंटरेस्टिंग आहे तर आपण मग मूवीज बघूयात, त्याची आपण काही ना काही, तू बघ मीही बघते, आपण त्याच्यावर डिस्कस करू, तुझ्या कुठल्या आवडत्या मूवीज आहे, तू काय बघतो मीही बघतो, विल एक्सचेंज अवर व्ह्यूज ऑन दॅट. असं काही जर करू शकलो तर अजून छान होईल. त्याला मिनिंगफुल काही ना काही मूवीज आपण त्याला देऊयात ना लिंक. तो काय बघतो, त्याला एंटरटेनमेंट पाहिजे, तो एंटरटेनमेंट च्या ऐवजी एज्युटेनमेंट आपण त्याला काही लिस्ट दिली की तुला 8 हे शॉर्ट मूवीज आहेत, ह्या तुझ्या अभ्यासामध्ये मधल्या वेळेत बघायचे आणि तुला मला ब्रीफ करायचे. अच्छा. सो यू कॅन गिव्ह टास्क टू हिम, यू कॅन एंगेज हिम. येस येस. हॅलो डॉक्टर साहेब. हा बोला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. डॉक्टर साहेब, माझं लाईफ पूर्ण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि थ्रूआउट मधले 24 तास मुलांच्या सोबतीत असल्यामुळे बऱ्याच प्रकारचं बिहेवियर मुलांचं पाहायला मिळतं. त्याच्यात एक अशी सुद्धा केस आहे की एक मुलगा बिलकुल अभ्यास करायचाच आहे, त्याला सतत वाटायचं की आपण घरी जावं, आपण घरी जावं, पण घरची सुट्टी देणं हे आमच्या हातात नव्हतं. पण त्याला असा कोणता प्रयोग करावा की त्याला इंटरेस्ट क्रिएट होईल आणि तो नियमित अभ्यास करेल. अभ्यास सुद्धा करायचा नाही. हा क्वेश्चन माझा खूप दिवसापासून माझ्या मनात आहे की असं काय करावं. कोणती सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, त्याला चांगलं खायला दिलं, त्याला जे पाहिजे ते आणून दिलं, इवन देन ही वॉज नॉट रेडी टू स्टे. मी नवोदयाचा प्रिन्सिपल होतो. ओके ओके, ह्याच्यात 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण एक, त्याला तिथे काही अडचण नव्हती हे बघितलं का? कुठल्या मुलांकडून फिजिकली काही त्रास नव्हता आणि हा एक रूल आउट केलं का आपण? फिजिकली टॉर्चर काही नाही. सगळे मुलं त्याला खूप छान घ्यायचे, खेळात त्याला इन्क्लूड करायचे सगळं. आई वडील त्याला भेटायला यायचे, जायचं. तो एक प्रॉब्लेम होता. काय होता? महिनाभरात ते एकदाच ते यायचे आणि म्हणजे मी सुद्धा काउन्सिलिंग केलं त्यांच्याशी, पण नुसती एक फॉर्मॅलिटी म्हणून भेटायला यायचे आणि चालले जायचे. मग ही जी इमोशनल डिप्लॉयमेंट आहे की त्याचा जो भावनिक ते पूर्ण न झाल्यामुळे त्याला इथे हे नव्हतंच ना. म्हणजे बेसिकली आपण जे म्हणतो की पीएफसी डेव्हलप होत नाही किंवा 18-20 वर्ष त्याला ती रिक्वायरमेंट राहते, ते न मिळाल्यामुळे हा राहतो. ह्याला प्रॅक्टिकली काय करता येईल की आईवडील अटॅचमेंट नाहीये,
रोज त्यांनी 15 मिनिटं स्वतःसाठी द्यायचे शाळेतून आल्यानंतर. त्याला जे वाटतं ते कागदावर लिहून काढायचंय की ना आई वडिलांना जावं वाटतं, काय ही शाळा फालतू सोडत नाही, आई वडील येत नाही, एक्सप्रेस इट आउट, लिहा आणि कागद फाडून फेकून द्या. रोजचे 15 मिनिट स्वतःसाठी. यू विल फील बेटर. व्हेंटिंग आउट ऑफ इमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जे वाटते कागदावर आणलं. आपल्याला पण काय ना काय आई बाबांना कळत नाही, काय ते प्राचार्य नुसते विचारतात जीवन काय होणार आहे काय, तुला जे वाटतं ते लिही, फाड, फेकून दे, यू विल फील बेटर. ही सिम्पल एक्सरसाइज, सिम्पल टेक्निक. कारण शेवटी त्याला हे का करायचंय बाबा, तुझ्या आई बाबा तर येत नाही, त्याला हे रियालिटीचं इन्साइट त्याला द्यावं लागणार आहे. आणि आपल्याला तर तुला जावं वाटतं ही चांगली गोष्ट आहे, ही आई वडिलांसाठी तुला करायचंय तर दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. मग इथे राहायचंय, मॅनेजेबल कसं करता येतं हे पहिली गोष्ट आहे. तुला जे वाटतं, बोर झालं की लिही. तुम्हाला बघा स्त्रियांना पण खूप रडले की बरं वाटतं, हलकं वाटतं, ते टेन्शन नलिफाय होते. त्यांना तुम्ही काय बोलावं असं नसतं, पण त्यांना रडू दिलं तरी ते खुश आहेत, आपलं आपलं ठीक. तसं त्याला लिहू दिलं. अशा वेळेस त्याला फिजिकल एक्सरसाइजला पाठवलं, थोडस त्याला जाऊन ये म्हटलं, 2-3 गाण्यावर डान्स करायला लावला, काही त्याच्याशी निगडीत काही ना काही त्याला टास्क दिला आपण. छान काही शॉर्ट फिल्म्स आहेत की ह्याच्यात त्याला काम करता येतं. मला वाटतं सेटल डाऊन होतात मुलं बऱ्यापैकी, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि उलट त्याला माहिती आहे की आपल्याकडे स्ट्रेंथ काय की बाबा तुला जा वाटते पण आई बाबांना कामानिमित्त येता येत नाहीये, बिकॉज दे वॉन्ट टू बिल्ड युअर फ्युचर. आणि आता आपल्या कामाची वेळ आहे. जसं पोळी करताना आई मुलाला अरे बाळा गुंजुरे बाळा म्हणूच शकत नाही, तिला ते लाटावंच लागणार आहे. सो कुठे ना कुठे हे डिस्कस करून मला वाटतं मग काय वाटलं तर तुम्ही मला परत पर्सनली कॉन्टॅक्ट करा. परत व्हेरी गुड, व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. अच्छा, व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग द कॉर्पोरल पनिशमेंट? नाही, अगेन पनिशमेंटचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं राहायला पाहिजे. असं आपण काय असं मत काही कसं देणार सगळ्या गोष्टी? नाही पण द्यावी की नाही? हेतू काय साध्य होतो का आपला? काहीच साध्य होत. हेतू आपल्या मुलाचं डेव्हलपमेंट आहे, तर त्यात ते काही होणार नाही. पनिशमेंट द्यायची तर त्याला त्याचं नेचर बदललं पाहिजे, पनिशमेंटचं नेचर बदललं पाहिजे. कधी कधी टीचर्सचा असा मूड होऊन जातो की त्याला राग येतो आणि तो त्याला थप्पड मारतो. टीचरच्या रागावर काम केलं पाहिजे. नाही, टीचरच्या रागावर काम केलं पाहिजे. आणि त्याला मुलाला पनिशमेंट द्यायची ना, त्याला एका स्क्वेअर मध्ये उभा केलं, ह्याच्या बाहेर पडला तर फटका देईल तुला. अच्छा, यू हॅव टू स्टँड इन अ स्क्वेअर. ओके, आज तू इथं आज तुला बोलायलाच नाही मिळणार आहे, आम्ही सगळे जोक करणार आहे, सगळ्यांना खेळायला जाणार, तू इथं वर्गात बसणार आहे. त्याच्या लेवलचे पनिशमेंट दिले तर फरक पडेल. थँक्यू व्हेरी मच सर, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. यू आर हॅव्हिंग व्हेरी गुड स्टडी, व्हेरी नाईस. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव सर. मी डॉक्टर गोपाळ पाटील बोलतो, न्यू जर्सी अमेरिकेतून. अरे बापरे. आणि दोडामणी सरांना आणि डॉक्टर कृपा सरांना नमस्कार. छान झालं वर्कशॉप तुमचं. माझा प्रश्न असा आहे की मुलं जे सुधारतात किंवा बिघडतात तर त्याच्यामध्ये आई वडिलांचा किती वाटा असतो, आणि प्रशिक्षण जे पाहिजे ते मुलांना पाहिजे का आई वडिलांना पाहिजे? प्रशिक्षण तर दोघांनाही पाहिजे आणि दोघांचाही वाटा असतो, हे तितकंच खरं. आई वडिलांचाही राहतो की ते ऍक्च्युली त्यांची, आपण जे म्हणतो ना की मुलं मोठी झाली जातात, तसं मुलं मोठी होत नाही. ते आईला, म्हणूनच मला कधी कधी वाटतं की इंडियन कंटेक्स्ट मध्ये आईला ना ते बबड्याच वाटतो. खरं ते खरंच आहे, ते आईला बबड्याच वाटतो. फक्त तिला माहित नाही की तिला ट्रेन कसं करावं. ती फक्त ग्रूमिंग मध्ये कमी पडते, ग्रूमिंग स्टेप मध्ये. आणि दोघांचं डिस्कशन्स राहायला पाहिजे, म्हणजे अल्टरनेटिव्ह फाइंडिंग. मुलाला इथे बरं वाटतं की इफ यू टेक हिम इन टू द डिस्कशन की काय बिहेवियर झालंय, चुकलंय, ह्याच्यात जर डायलॉग ओपन राहिला तर त्यात मला वाटतं की खूप गोष्टी कम्प्लीट नलिफाय होतील, मॅनेजेबल राहतील. आणि मुलाचं भावनिक व्यवस्थापन हे घरातच जर झालं तर त्याला डिपेंड नाही राहावं लागत बाहेरच्या मित्रांवर, नेटवरती, सगळ्या गोष्टी. तो एन्जॉय म्हणून बघ, जा गप्पा मार, काय कर, पण त्याचं कुठे ना कुठे त्याचं बॅलन्सिंग घरी जर करू शकले पालक तर मला वाटतं ते त्याच्या प्रोग्रेसला खूप सपोर्ट देणारं जास्त स्ट्रेंथफुल गोष्ट ठरेल. छान छान. मी पोचमागल्लीमध्ये राहत होतो, चोंडीवाड्यामध्ये. अरे बरं, ठीक आहे. मी पानगावचा आहे आणि सुनील दोडामणी सरांबरोबर आम्ही यशस्वी वगैरे केलेलं आहे पुण्याला. अरे वा. सध्या पुण्याला स्थायिक असतो, सध्या US ला आलेलो इथं. पुढच्या महिन्यात भेटतो तुम्हाला. प्लीज. जय गुरुदेव. पूजा सिंधे विचारत आहे. पूजा मॅडम विचारा. माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा आहे 6.5 वर्षाचा
पण त्याच्याकडून काही अभ्यास किंवा काही ऍक्टिव्हिटी करून घ्यायचं असेल तर मला त्याला नेहमी असं लालच द्यावं लागतं की हा मी तुला कॅडबरी देते, खेळणी देते, मग तो करतो. मग त्याला ती तशीच सवय लागत चालली की मी जर काही दिलं तरच तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करणार किंवा मग मोबाईल आणि टीव्ही पासून लांब राहणार. मग हे किती दिवस चालणार त्याचं? म्हणजे प्रत्येक वेळेस मी पण जॉब करते तर प्रत्येक वेळेस मला पॉसिबल होत नाही की प्रत्येक खेळणी द्या. मग त्याला तशीच सवय लागत चालली. मान्य मान्य अग्री. अगदी आपण योग्य प्रश्न विचारलात मॅडम. आणि त्याला कुठे म्हणजे सोबत जवळ बसून अभ्यास केला तरच अभ्यास करतो. त्याला स्वतःहून किंवा मग त्याला मी सांगितलं आणि मी दुसरं काहीतरी काम करते तर तो त्याच्याकडे लक्षच देत नाही. मग खूप लाईटली घेतो ती गोष्ट. मग ती अभ्यासाची गोडी कशी त्याला निर्माण करायची? ह्याच्यात 2 प्रश्न आहेत तुमचे. एक म्हणजे त्याला वस्तू द्यावी लागते दरवेळेस की तुम्ही चॉकलेट म्हणा, कॅडबरी देता आणि मग अभ्यासाला बसता. म्हणजे त्यासाठी असं वाटतं की हे केलं तरच मी त्याचं कुठेतरी रॉंग कंडिशनिंग झाली. कंडिशनिंग म्हणतात त्याला. म्हणजे आपण बघतो बघा की एक उदाहरण वेगळे म्हणून बघतो की घरामध्ये जर एखादा कुत्रा असेल, तुम्हाला टाइम झाला, त्याला रोज तुम्ही बिस्किट टाकत असेल तर तुम्ही त्या टाइमला जरी समोर की त्याची लाळ गळायला लागते तर मग तो बिस्किटच्या आधीच त्याला माहिती आहे का त्या बिस्किट येणार आहे. आपल्याला हे तोडावं लागेल. काय करावं लागेल की बाबा की जसं मी काम करते, माझा अभ्यास हा तू काही वेगळी गोष्ट करत नाही, ती खूप मोठी गोष्ट नाही, खूप फॅन्सी गोष्ट नाही, ही एक रुटीन गोष्ट आहे तुझी. जसं मी काम केलं तर घरात पैसे येतात आणि हे सगळ्या गोष्टी होतात. किंवा देर आर नथिंग इन द वर्ल्ड. बसमध्ये पैसे दिले तिकीट मिळतं, पेट्रोल पंपला पैसे दिल्यानंतर गाडीत पेट्रोल ते फिरायला जावं लागतं. तसं तुझं हे रुटीन काम आहे, त्यासाठी ह्या गोष्टी राहणार नाहीयेत. ओके, हा पहिला इन्साइट आपल्याला द्यावा लागणार आहे. ह्याच्यासाठी खूप वेगळं करायचं नाही का मी खूप आनंदाने मला पोळ्या करायच्यात, मी खूप आनंदाने खुश होते का, उड्या मारत करते का? नाही. चहा करायचं म्हणजे मला असं वाटतं का की ब्रह्मानंदी डाळी लागली? नाही. हे रुटीन काम आहे, त्याचं ते स्टेटस आहे जे तुझं बघायचंय. हा पहिला पार्ट राहील. इथून पुढे तर कधीच आपण त्याला चॉकलेट बिस्किट अभ्यासासाठी नाही देणार. हा महत्वाचा. हा दुसरी गोष्ट आहे की तो हे कसं त्याला तुम्हाला सतत बोलत राहूनच होईल. हे एक आजपासून तर पहिले कॅडबरी चॉकलेट बंद अभ्यासासाठी. तो अभ्यास करून हे रुटीन काम आहे. जसं तू कपडे घालतो, जसं तू ब्रश करतो, हे त्याचं रुटीन काम आहे. हे पहिलं ठेवूया 2-4 दिवस, केलं नाही केलं. आणि हा पहिला भाग. दुसरा भाग सोबत बसणे. तर ते मी 10वी पर्यंत बघतो मुलांना. 11वी-12वी पर्यंत राहतं हे मुलांना. खूप जे सेन्सिटिव्ह मुलं असतात ना, जे इमोशनल असतात, कुणी असलं तर बरं वाटतं. मग अशा ह्याच्यात हा थोडासा पहिले आधी अभ्यासावर त्याला आणू की त्याचं एक नॉर्मल गोष्टी आहे. हा ठीक आहे, तुला आता वाचावं वाटत नाही, चिडचिड आहे, तर तू तुझं काही स्कूलचं होमवर्क कर, तू ड्रॉइंग कर. चिडचिड झाल्यावर तो कॉन्सन्ट्रेशन नाही होणार, त्यामुळे त्याला लिखाणाचं काम देऊ. अशा वेळेस थोडं होमवर्क तुझं आहे आणि आपण एक टाइम टेबल करू, त्याच्याशी डिस्कस करून त्याच्या हँड रायटिंग मध्ये लिहित असेल तर की त्याचं जसं माझं हे वेळापत्रक आहे, ते तुझं आणि चिटकून ठेव. हे तू केलेलं आहे, तुला फाइंड आउट करायचंय, फॉलो करायचंय. त्याला दाखवलं की तू लिहिलेलं आहे तुझं तर तो करत राहतो. मी सोबत असणं, त्याच्याशी बोलाय, मी सोबत असले की काय वाटतं तुला, व्हॉट मेक्स यू फील सेक्युअर व्हेन आय एम विथ यू, व्हॉट इज कॉझिंग यू डिस्टर्बन्स, तुला काय अवघड वाटतं मी नसलं की, कुणी येईल असं वाटतं का, ते थोडस बोला आणि तुम्ही मग परत शेअर करा. मग आपण त्याला बघूया त्यात काय करता येईल. लक्षात येते तुम्हाला काय करायचंय? कधी आपण त्याला व्यवहारात दाखवून घे, रुटीन काम आहे, हे काही फार मोठी गोष्ट नाही. तेव्हा अभ्यास कसा आपण त्याला आता तुम्हाला म्हणलं की कुणी चहा कर करता का आनंदाने? तुम्ही वैतागता ना, काय तुम्हाला वाटल्यावर तुम्ही करणं आणि कसं होणार आहे ना. सासूनी सांगितल्यावर तुम्ही नाही करणार स्वयंपाक करत, मला कळत नाही कधी मुलं डेडिकेट पर्सनल. सो वी विल टेक व्हॉट इज नॉर्मल काम आहे, हे पहिलं काम राहील. परत तुम्ही मला परत संपर्क करा, मी नंबर शेअर केलाय, काय वाटलं तर मला संध्याकाळी 9 नंतर फोन करा, दिवसा थोडा असतो गडबड. सर तुमचा नंबर चॅटवर शेअर करा, बरं चालेल. चॅटवर नाही आला, ठीक आहे. सो ऍक्च्युली मी करायला बघत होतो. ओके, सो थोड्यापर्यंत मी 1-2 सांगत आहे की जे आज संध्याकाळी जे प्रोग्राम आहे, सुपर मेमरी टेक्निक आहे, ते आम्ही पाठवून दिलेला आहोत व्हॉट्सअप ग्रुपवर. तसं उद्या SSY आयडियल लाईफ आर्ट जे आहे 1 आपण सकाळी आणखी संध्याकाळी उद्या SSYच्या इंट्रोडक्शन ठेवलेलं होतं. आणखी 1 ऑक्टोबर पासून SSY रेग्युलर सकाळी आणखी संध्याकाळी बॅच सुरू होईल.
तर त्यांना कोणाला भाग घ्यायचा तर भाग घेऊ शकता. आणखी चॅटवर दिलीपजींचे आणखी उज्ज्वलांचा मी नंबर पाठवून दिलेला आहे, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तर आता जे सर सांगत आहे की ह्याच्यामध्ये मेनली पालकांना पण ट्रेनिंग गरजच आहे, तसंच मुलांना पण गरज आहे. तर त्या अँगलनं आम्ही इथं दोन्ही पण बघत आहोत की मुलांसाठी अडल्ट आपण ट्रेनिंग त्यांना देत आहोत, आणखी त्याच पद्धतीनं मुलांसाठी जे मेमरी टेक्निक आहे ते आपण देत आहोत. आणखी जसं सर सांगतात की ISPT ट्रेनिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. सो त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला पुढच्या वेळेस भाग घ्यायचा असला तर तुम्ही भाग घेऊ शकता. ओके, थँक्यू. हा क्वेश्चन नेक्स्ट कोणाला? सर अजून एक दोन विचारलेलं होतं की मुलं उलट बोलत आहेत असा एक प्रश्न होता. इमोशनली ब्लॅकमेल केलं जात असतो, सो त्याच्याबद्दल हा 2 प्रश्न आहे. इमोशनल ब्लॅकमेल आपणच त्यांना दिलेले ना ते रस्ता दाखवून. तुम्ही जे मुलं खूप स्मार्ट आहेत एक लक्षात घ्या. मुलं एक वेळ तुम्हाला हजबंड हँडल करणं सोपं आहे, पण मुलांना हँडल करणं खरं चॅलेंजिंग आहे. ते खरं स्मार्ट आहे, त्यांना माहिती आहे की आई कशी इमोशनल होती, आई काय करते. त्यांनी त्यांचा खूप अभ्यास केलेला आहे. तुमचे एक्सप्रेशन ओळखतात ते की काय, की तो खेळत असेल आणि तुम्ही म्हणला समजा अमित अमित, तो लगेच सांगतो की आई मी माझा अभ्यास केलेला आहे, आणि तुम्ही म्हणला अमित, तो म्हणतो काय आणायचं शेजारच्या दुकानातून. इतका मुलांचा अभ्यास आहे. तुमच्या एका शब्दाच्या मागचा मनातला विचार ते रीड करतात. त्यामुळं आपल्याच ह्या काही चुका आहेत. जसं युट्यूबला तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असतात आणि कधी तर तुम्ही एखादा वेगळा व्हिडिओ बघितला, बरोबर हिस्ट्री येते बाजूला साईडला. तुमचे ते म्हणतात ना पापाची फळं इथे फोडावं लागतात, बघावं लागते, तसं आहे ते. हे आपण केलेल्या आतापर्यंतच्या गडबड आहेत सगळ्या, ते आपल्याला चालू आहे. पहिलं आपल्यावर काम करावं लागणार आहे हे समजून घेऊन. उद्धट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याचा जो आपण शेड्यूल करतोय, आपण पहिला एक करणार की त्याचा टाइम टेबल त्याच्या अक्षरात लिहून ठेवायला लावणार, लिहिन सगळ्या गोष्टी. त्याला प्रत्येकाला पॉइंट्स देणार. त्यांनी ब्रश केला 2 पॉइंट, तो जेवलाय 2 पोळी खाल्ल्या, 1 पोळी खाल्ला 1 पॉइंट, रोजचे 10 पॉइंट्स. त्याचे पॉइंट्स पिगी बँक क्रिएट करायला लावणार. त्याला जी काही वस्तू घ्यायची, बर्थडे गिफ्ट आहे, त्याचं स्कूलचं आहे, त्याचं कपडे आहेत, त्याला ते पॅरामीटर राहणार. ही आपले एक सिस्टीम पहिले डेव्हलप करणार की तुझे पॉइंट्स झाले 500 पॉइंट्स, 300 पॉइंट, की तुझं एक चप्पल येणार. तुला ही पिगी बँक आहे, तुझ्या बिहेवियर मधून तुला कमवायची आहे ती. मी काम करते 10 ते 5, तेव्हा माझे पैसे येतात, मी वस्तू आणते, त्याला तुझे हे पॉइंट्स आहेत. तू उद्धट बोलला, तुझे 50 पॉइंट मायनस गेले, तुझी ही वस्तू गेली. आपण तिथे कुठेही इमोशन आपल्याला येणार नाही. त्याला तू फॅक्ट्स आरसा देणार की बॉस मला कळत आहे तुला ही वस्तू पाहिजे, पण आता तू बोलला होता, आपलं रूल्स मध्ये आहे का? नाही. हे रेड सिग्नल आहे आपल्याला ते सिग्नल त्याला द्यावे लागतील की रेड, येलो, ग्रीन. ग्रीन मध्ये तू सांग की आई तू आज केलेली मॅगी खूप फालतू मॅगी झाली, मी समजून घे. आई मी इथून पुढे मॅगी खाणारच नाही. की आई तू ठीक आहे उद्धट बोलला, भाई तेरे पॉइंट्स कट, 8 दिवस गेले. जोपर्यंत त्याला तो लॉस फील होत नाही ना, त्याच्या वस्तू, त्याच्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत, त्याला मिळणाऱ्या गोष्टी आहेत, तोपर्यंत तो उद्धट बोलणं बंद करणार. त्याला किती सांगले उद्धट बोलू नको, म्हणजे काय बोलू ते सांगा ना आधी. काय हवंय त्याला आधी सांगू, काय नाही हवंय ते सांगू. त्याची पॉइंट त्याला जस्ट कळेल. दर रविवारी आपण घेऊन बसणार की तुझे अरे वा आज अमितचे 80 पॉइंट झाले, क्या बात आहे अमित, मस्त चाललंय. हे जेव्हा आपण करू त्यावेळेस कुठं ते स्ट्रक्चर होईल. ह्याला खूप पेशन्सफुली द्यावं लागणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय नाही मिळतंय? लक्षात आलं काय म्हणण्याचा प्रयत्न आहे? उत्तर मिळालं नाही मिळालं का अजून तुला एक्सप्लेनेशन हवंय? येस भेटलं. जय गुरुदेव सर, प्रश्न होता. जय गुरुदेव. सर आता मुलांचा किंवा मुलींचा कल कोणत्या फील्ड मध्ये आहे हे कसं आणि कधी ओळखायला पाहिजे, कोणत्या वयामध्ये? खूप छान प्रश्न आहे. 10वीला ऍक्च्युअली 10वी नंतर 10th ला आल्यावर ऍप्टिट्यूड टेस्ट करायची आपण पण करतो. ज्ञान प्रबोधिनी चांगली. 10वीच्या आधी खूप कंपन्यांच्या आले, काहीही उपयोग नाही. तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली 10वीची टेस्ट माझा अनुभव सांगतो. ठीक आहे चला मुलांचा कल सोडा, कित्येक मुलं आहेत बरं का, 11वी 12वीला असतात, सायन्सला येतात. म्हणजे मी जिथे आहे तिथे 2-2.5 मुलं, त्यामुळे मला खूप मुलात काम करायची संधी मिळाली. आणि काहीतरी घेऊन बसतात. एक मुलगा आला, परीक्षा 15 दिवसावर नीटची, आणि माझ्याकडून बसला, रडत बसला.
म्हणला सर मला आर्ट्सला जायचं होतं, आई वडिलांनी मला इकडे पाठवलं, मला डॉक्टर व्हायचं नाही, मला आर्ट्स करायचंय, मला सिंगर बनायचंय, आर्ट्स करायचंय. आता मी म्हटलं 15 दिवसांची नीट परीक्षा आणि आता काय करायचंय, कसं तरी मॅनेज केलं. आणि असं भन्नाट रडायला बसला मुलगा, बरं का, मुलीचं तर सोडून द्या. मग काहीतरी आम्ही मॅनेज केलं, पेपर दिला, मार्क आले 500च्या पुढे, लागला MBBS ला, खुश झाला. हे खूप बदलतं. म्हणजे आपण किती म्हणलं ना 10वीला की 11वीला आल्यानंतर 6 महिने की म्हणतात मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं, मला ना मॉडेल व्हायचं होतं. त्या मॉडेलिंगचं तर एवढं गंमत आहे, अक्षरशः 2-3 वर्ष घालतात त्यात, 11वी 12वी रिपीट. भयानक भयानक. हे खूप बदलत राहतं. त्यामुळं ऍज अ पालक हा चॅलेंजिंगच आहे, मुलांसाठी तर भयानकच चॅलेंजिंग आहे. हे ऍप्टिट्यूड टेस्ट एक चांगली 10वी नंतर स्टील. मग त्यात काय बघणार आपण की प्रत्येक फील्डमध्ये खूप सब ब्रँचेस झाल्यात, खूप क्रिएटिव्ह ब्रँचेस झाल्यात. त्या सब ब्रँचेस मधला त्याला इंटरेस्ट कनेक्ट करून देणे हे पालक म्हणून करू शकतो. भले तुम्ही आज 12वीला ऍडमिशन झालंय, त्याचं एक झालंय, इथे तुझा इंटरेस्ट काय, त्याचं तुम्हाला स्वॉट अनालिसिस करायला पाहिजे मुलाचं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट, किंवा कुणाशी तरी बोलून. चाचणीपेक्षा यू नो हिम बेटर दॅन एनीबडी एल्स ऑन द प्लॅनेट. त्याच्या स्ट्रेंथ काय, त्याला कुठे ना कुठे ते जाणीव करून देऊन की तुझी ही स्ट्रेंथ आणि ह्या क्षेत्रातली इथे मॅच होत आहे, तू इथे करू शकतो. त्यामुळे सब ब्रँचेसचा इतका फायदा होतो ना, तो मी खूप वापरतो आम्ही. की आलेत आता बॉस, तुझा इंटरेस्ट आहे क्राफ्टिंग आहे किंवा हे आहे, मग सर्जरी, म्हणजे सब ब्रँचेस मध्ये कनेक्ट करावं लागतं. पण एक अनुभवाने सांगतो की खूप बदलतं. म्हणजे 11वीला आलं तरी बदलतं, मॅथ्स घेऊ कसा आहे, बायो घेऊ, ते घेतलं तरी मला. आणि 7वी 8वी क्रुशियल फेज बरं का. 7वी 8वीला जे मुलाला वाटलेलं असतं ना, मुलगा तो विसरायलाच तयार नसतो. 7वी 8वीला पालक जे बोलतात ते खूप त्याच्या मनात दीर्घकाळ राहतं. लँडमार्क म्हणून एक फोरम आहे, लँडमार्क फोरम, त्याची जसं आपलं आहे हॉलिस्टिक स्पिरिच्युअल आहे आपला हा ग्रुप SSY, ते कॉर्पोरेट टाईप आहे. त्यांच्या फीस लाखांमध्ये, लाख 1.5 लाख प्रत्येक त्यांचे ट्रेनिंग आहेत 3-3 दिवसाचे. आणि ते बेसिक ऍडव्हान्स, त्याचे जे ऍडव्हान्स कोर्स मध्ये ते काय करतात की लहानपणी पालकांनी जे बोललंय नालायक आहे तुला काहीच करू शकत, ते काढतात. तेव्हा कुठं ते रिलीफ होतो त्या पार्टिसिपंट्सला. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे बोलतात ते रोड ब्लॉक ठरतो त्या मुलांच्या प्रोग्रेसमध्ये ऍट द एज ऑफ 30, 35, 40. आणि ते लँडमार्क फोरम मी जे ऐकलंय, समजलोय, ते तुमचं मुलांचं मन कोरं करायला 2-2 लाख फीस घेतं. काय त्यात लॉजिक फार आहे असं नाही. त्यामुळे कधीही करिअर होऊ शकतं. हा अनुभव कधीही बदलता येतं. अगेन हा अनुभव बघायचं कधी ते 10 नंतर रफली की बघायचं बेसिक IQ तरी ठीक आहे ना, त्यातलं कॉम्प्लेक्स थिंकिंग डेव्हलप करावी लागते. एक बेसिक रॉ मटेरियल म्हणून पोरगा आपलं, त्याला कुठे जायचं 10वी झाल्यावर, 10वीच्या सुट्ट्या, 10वी पर्यंत नाहीच, 10वीच्या दिवाळीच्या सुट्ट्यात नाहीतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. हा, त्याच्या आधी कुणी फुकट करतो म्हणलं तर करायचं नाही, एवढं मात्र आहे. हा, त्याच्यामुळे सुट्टी तुम्ही त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी भेट घालू शकता, वेगवेगळ्या प्रोफेशनल, त्याची आवड डेव्हलप करायला त्याला ते एक्सपोजर देऊ शकता, कळत नकळत. हे फार महत्वाचं आहे. थँक्यू सर. जय गुरुदेव. माझा छोटासा प्रश्न आहे की मुलांना डिपेंड राहू नये म्हणून आपण काय करावं, कारण जनरली आता सगळेजण सिंगल पॅरेंटिंग आहे, बरेचसे जे आहे, आपण आपल्या मुलांची खूप काळजी घेतो की नाही बाबा काय त्यांनी घ्यावं, काय खावं किंवा काय बाजारातून आणावं. पण अशा वेळी मग नंतर असं होतं, माझा मुलगा 18 वर्षाचा आहे, म्हणजे आता जो म्हणजे 12वीत जस्ट त्यांनी पास झालेला आहे, पण मी बघतोय की तो कंपल्सरी आमच्यावर अवलंबून असतो की नाही बाबा भाजी काय आणायची तुम्हीच आणा, काय आणायचं तुम्हीच आणा. म्हणजे असं वाटतं की नाही बाबा आता तू तुझं स्वतःच ओन काहीतरी डिसिजन घ्यायला लाग. तर मग हे किती आपण मुलांवर हे हवी राहतो किंवा किती करतो असं नाही, काही हरकत कशा पद्धतीने या गोष्टी. एक चांगली गोष्ट आहे की 18 वर्षापर्यंत तुम्ही खूप चांगलं त्याला सांभाळलंय, खूप चांगलं कुशनिंग दिले, त्याबद्दल आपले अभिनंदन. खूप चांगलं तुम्ही त्याला तिची निरागसता, इनोसन्स तुम्ही प्रिझर्व छान केलाय. आता आपण छोट्या खूप तो निरागस आहे, म्हणजे आम्हाला तेच जाणवतंय की खूप निरागस आहे, खूप इमोशनल आहे. आपण काय करणार ना की असं म्हणणार नाही आपण, हे वेग आहे, तू डिसिजन घे, आता तू तुझं बघ, आजची भाजी काय आणायची हे ऑप्शन आहे, तू सांग काय घ्यायची. हळूहळू इन्व्हॉल्व्ह करूया त्याला. आता हे काम आहे, काय करशील तू सांग. त्याच गोंडस गोजरवाण्या पद्धतीने तुमचा आवाज थोडा जरी आवाज वर आला तो परत श्रिंक होणार.
येते लक्षात. छोट्या छोट्या गोष्टीपासून त्याला छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात. चला त्याचं नाव काय मुलाचं तुमच्या? ईशान. ईशान आज ईशान ना, ओके. ईशान आज आपल्याला भाजी बघायचंय, चल सोबत जाऊया, तू थोडं घे, मी थांबतोय, बघ तुला कोणती आवडती ती घे, काय पैसे द्यायचे ते सांग, ते बघ आणि मला फक्त हिशोब दे. सिंपल, कमी शब्दात आपण त्याला घेऊन जाणार. वी विल इंट्रोड्यूस हिम टू द मार्केट, किंवा त्याला त्याची चॉईसेस काढून घेणार. आपण असं म्हणणार नाही की तू डिसिजन घे, इंडिपेंडेंट. अजून हा ट्रान्झिशन फेज आहे, अजून एखादं वर्ष लागेल त्याला. आपण टास्क देणार आणि त्याचा रिव्ह्यू घेणार, त्याला ऑप्शन देणार, सिंपल वेने आपण जाणार. त्याचे मित्रही कमी आहेत का ईशानचे मित्रही कमी आहेत का? नाही, मित्र भरपूर आहेत तसे. आता जस्ट त्याने SSY पण केला गेल्या 2 महिन्यापूर्वी. मस्त. पण मे बी असं आम्हाला कुठे असं वाटतं की अजून त्यांनी थोडंसं डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे त्या हो, नाही, आता आपण त्याला फक्त बोट हळूहळू पकडून सोडणार, फीडबॅक घेणार, काय केलं त्याचा तो कॉन्फिडन्स ग्रो होत देणार, हळूहळू एक एक गोष्ट घेणार. आणि अगदी एकदम मस्त छान, तुमचा आवाज पण छान वॉर्मथ आहे, सपोर्टिव्ह आहे व्हॉइस. फक्त त्याला एक चॉईस आहे ना, आता काय करायचं ईशान सांग बरं, त्यालाही बरं वाटेल. आणि त्याचा कॉम्प्लिमेंट येणार, बघ ईशान किती छान घेतली ना माझी, आज मस्त झाली, तुझं चॉईस मस्त आहे बरं का. प्रत्येक फीडबॅक मॅटर्स. जो त्यांनी डिसिजन घेतला त्याच्याने त्याचा कॉन्फिडन्स होणार, त्याच्या डिसिजनच्या तुमचा फीडबॅक मॅटर. तुमचं आता काम आहे की डिसिजन पर्यंत त्याला आणून सोडणे, डिसिजन झाल्यानंतर त्याचा डिसिजन मधले प्लस मायनस नॉर्मली सांगणे की हे तुझं बरोबर होतं बरं का, ह्याच्यात तुला काम करायचं, ठीक आहे तू करले का, असं. आर यू गेटिंग इट? ह्याला अजून एक 6 महिने वर्षाचा प्लॅन पकडून चला, काय वाटलं तर यू कॅन गेट बॅक. ग्रेट, थँक्यू सर, खूप छान वाटलं, थँक्यू व्हेरी मच. अरे ठीक आहे, मलाच खूप छान वाटलं ऍक्च्युली की त्याला म्हणजे संधी दिली मला आनंद गुरुजींनी, सुनील गुरुजींनी तुमच्या समोर हा सगळा जर्नी शेअर करायची. पण खूपच इमोशनल सेशन होता तर सर. म्हणजे नेक्स्ट टाइम मी उलट सरांना परत म्हणाल की असं एखादं सेशन ठेवा की प्रत्येकाचे काही ना काही विषय असतात. सब्जेक्ट द्या, तुम्ही थीम द्या. कारण मी रात्री 10 मिनिटात बनवलं, म्हणलं काय मी फार काही तयारी केली नाही, मी फक्त विचार केला काय करायचं. जस्ट हे रोज मुलांना असंच आम्हाला द्यावं लागतं सेशन. मुलांसोबत असं धिंगाणा, मुलांसोबत तर खूप धिंगाणा घालावं लागतं, मुलांसोबत खूप मजा करावंच लागते, त्याशिवाय हेच होत नाही. नक्की सर, एकदा आपण भेटू प्रत्यक्षात. अगदी अगदी अगदी. थँक्यू व्हेरी मच. ओके, जय गुरुदेव. जय गुरुदेव. चालेल, प्रश्न बघून खूप छान वाटले. जय गुरुदेव सर. बऱ्याच श्रीमंत पालकांचे असे प्रश्न असतात की आमची श्रीमंती आम्ही काही झाकून ठेवायची का, ती मुलांच्या समोर तर असतेच, पण मग श्रीमंतीमुळे मुलं बिघडतात, सगळं आयतं कमवून ठेवलेलं आहे, मग कशाला, आम्ही नाही शिकलो तर काय होणार आहे, माझ्या बापाने एवढं कमवून ठेवलेलं आहे. तर असेही काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये. आणि मुलांना असं वाटतं की तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही करता. तर त्याच्यामध्ये कसं मुलांना आपण समजावून सांगायचं? हो, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता हा परत वेग झाला बरं का, म्हणजे प्रश्न खूपच ह्याला डायमेन्शन्स काय लक्षात येत नाहीये. की श्रीमंती आहोत दॅट इज ओके, तुम्ही कष्टाने कमवलाय म्हणून तुम्ही आहात, पण तुम्हाला नेमकं त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, मुलाकडून काय अपेक्षित आहे? कधी निदान अभ्यास करावा एवढंच अपेक्षित असतं. मग त्याला आपण हे सांगणार की तू अभ्यास करून माझ्यावर उपकार करत नाही, हे तुझं बेसिक टास्क आहे, ह्या लेवलला आपण आणणार त्याला. जसं माझं काम आहे तसं तुझं काम आहे, हे सगळं केल्यानंतर तुला तुझी ही फॅसिलिटी मिळणार, नाहीतर मिळणार नाही. ऍज सिम्पल ऍज इट इज. कुठेही इमोशन न आणता, कुठेही गरीब श्रीमंती नाही आणता. बॉस मी काम केलं, मला ही लक्झरी मिळाली, तुलाही तुझ्या आयुष्यात लक्झरी पाहिजे तर तुला आता पुढचं सोडून द्या, पुढचं लाईफ सोडून द्या. तुला हे 8 दिवसाचं तुझं शेड्यूल मध्ये ह्या गोष्टी लागतील, तर मला हे लागेल टास्क. गरीब श्रीमंती काहीच नाही. उठल्यावर मला काम करणं आहे, तुला काम करणं आहे, तुझं काम हे आता हे आहे, हे तुला करायचंय, दॅट्स इट. म्हणजे स्वतः अभ्यास करायचा नाही, स्वतः वेळेवर उठायचं नाही, कुठलंही रुटीन नाही, ब्रँडच्या मान्य ह्याला आपण पाहिजे असतात. आणि तुम्ही एवढा पैसा कमवलाय, काय करणार, आमच्यासाठीच तर कमवलाय. हो, नाही मान्य मॅडम, मला मान्य आहे हे सगळ्या गोष्टी, पण आपण पैसा हा डिस्कशनचा नाहीये पॉइंट ऑफ व्ह्यू की बॉस दिस इज माय लाईफ, मी माझे केले, मला काय बाइंडिंग नाहीये. मला कुणी गव्हर्नमेंटने सांगितलं की पोरांना सांभाळा, तू मला कोर्टातून घेऊन आणते, मी बघते, पण माझ्या घरात माझे रूल्स आहेत की तुला हे केलं तर तुला ह्या गोष्टी मिळणार नाही तर मिळणार नाही. नो डिस्कशन, ह्याच्यावर काहीच नाही. ते माझ्या पैशाचे मी काय करेल ते बघेल.
मला हे कुठेतरी आणलं पाहिजे, मला कुठेतरी त्याला जाणीव करून दिली पाहिजे की त्याला त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वर काम करावं लागेल. आणि हे डिस्कशन वेग आहे. तुम्ही मला एखादं बिहेवियर सांगा, मला एखादा प्रॉब्लेम सांगा, त्याच्यावर बोलता. असं तर तुम्ही किती वेळ बोलला, मी किती वेळ बोलला, दोघांना काही स्ट्रक्चर राहणारच नाही. आता एक्झॅक्टली व्हॉट इज बॉदरिंग यू, एक्झॅक्टली व्हॉट इज बॉदरिंग यू. आता म्हणजे कसं आहे की मुलांचं 18 वर्ष पूर्ण नाहीये, पण 4 व्हीलर गाड्या फिरवायच्या आहेत, पण मग त्याचे पुढे प्रॉब्लेम्स होतात ते आपल्याला. इट इज युअर प्रॉब्लेम ना, यू आर गिव्हिंग की टू हिम ना. कुठे आपण ऍज अ पालक पण कुठे कुठे भूमिका घेतली पाहिजे. पण आता ते आपल्याला जे वाटतं हळूहळू करावं लागेल, हळूहळू करावं लागेल, हळूहळू करावं लागेल. आधी मला स्टेबल व्हावं लागेल की त्याला कळत नाही, मला हे समजलं पाहिजे, त्याला समजत नाहीये. तेव्हा मला फक्त त्याच्या वर्तणुकी मधल्या बदलांवर माझ्याकडे ऑप्शन आहे. त्याला काय दिलं तर त्याच्या वर्तणुकीवरून त्याला मी त्याचे काय मिळेल आणि काय नाही मिळणार हे त्याला डिसाइड होणार आहे. चिडचिड करून होणार नाही. तुमचा तो ब्रेकअप पॉइंट येतोय की आम्ही एवढं केलं, मुलगा एवढं करत नाहीये. म्हणजे कसं होतं की आपण एखादी रिस्ट्रिक्शन टाकली की मी चावी देणार नाही वगैरे, तर मग मुलं रूम मध्ये कोंडून घेणं 15-15 दिवस. मॅडम आपण मला परत फोन करा, आपण परत बोलू. तुमचा थोडा प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स झालेला आहे ऑन युअर पार्ट. तुमच्या पार्टवर आधी ठीक करू, मग मुलाचं बघताय. किंवा तुम्ही कुठल्या गावात असता, तुम्ही कुठे असता? नाही, माझे एक क्लायंट आहे, त्यांचं हे विचारत होते. नाही ते थोडस बघायला पाहिजे की गडबड कुठे आहे. त्यांना बोललो पाहिजे. म्हणजे थोडस कॉम्प्लेक्स झालाय की गाडीची चावी दिली नाही म्हणजे मुलगा कोंडून घेतोय आणि परत ती चावी देत. त्याला माहिती की चावी घ्यायचं असेल तर मला कोंडून घेतलं पाहिजे. त्याच्या दुसऱ्या तो काय अर्थ मिळतोय मुलगा, मला चावी पाहिजे म्हणजे मला कोंडून घेतली की चावी मिळते. हे कुठे ना कुठे चेंज केलं पाहिजे, थोडस बोललं पाहिजे त्याला. ओके, थँक्यू सर. मी सांगते त्यांना तुम्हाला कॉल करायला. ठीक आहे. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतोय? हा, येतोय. हा, तर माझी नात आहे बर का. हा, जय गुरुदेव. हा, माझी नात आहे, साधारण आता 8 वर्षाची आहे ती. पण तिला छोटी बहीण पण झालेली आहे. ती अगोदर काय करायची, म्हणजे बाहेर ग्रुपमध्ये तिला घेऊन गेलं, शाळेत वगैरे पण गेलं की ती इतर मुलांना मारायची. आणि आता तर घरात पण ती मारतीये. म्हणजे सांगितलं तर मग तिला रागवावंच लागतं की रागवल्याशिवाय ती नाही. मग मध्यंतरी आम्ही तिला ते काहीतरी ट्रीटमेंट, पण मी काही गरज नाही तिला ट्रीटमेंटची, कारण ती माझ्याजवळ व्यवस्थित राहते. पण खूप हट्ट करते. पण लहान मुलं सोबत आहे, तिच्याशिवाय डॉमिनेट करायलाच बघते ती, त्यांना मारतेच. आता ही छोटं बाळ आहे ना, तिला पण मारते ती. मध्ये तुम्ही ट्रीटमेंट काय घेतली होती तिला, ते बघायला पाहिजे थोडस. तिला टॅबलेट दिले होते कुठले, सकाळी द्यायचे ते, त्याच्या म्हणजे भावना कमी करण्यासाठी अशा. नाही काहीतरी त्या डॉक्टरना परत तुम्ही कॉन्टॅक्ट करा, फॉलोअप लागतो. चालू होतं तिचं बरेच दिवस. नाही फॉलोअप लागतो तुम्हाला. पालकांना आणि त्या मुलाला घेऊन परत भेटलं पाहिजे जिथे असाल तिथे. फॉलोअप. आणि कारण त्यांच्या ज्या टेस्ट घेतल्या ना, ते एकदम ओके म्हणले, तिला बाकी काही गरज नाही असं सांगितलं. मग टॅबलेट कशामुळे दिल्या, हाही मुद्दा येतोच ना. टॅबलेट दिले होते त्यांनी. हो, नाही मग तेव्हा असं नाही सांगता टेस्ट घेतल्या त्यांचे. अच्छा, ठीक आहे. बघ, किंवा त्यांचं ते प्रिस्क्रिप्शन मला शेअर करा, मला व्हॉट्सअपला शेअर करा त्या प्रिस्क्रिप्शन. त्या डॉक्टरांना बोलू किंवा एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना, किंवा मला जास्त नाही सांगता येणार याच्यात फार काही. तुमचा नंबर दिलाय का? हो, दिलाय, चॅट बॉक्स मध्ये दिलाय तुमचा नंबर. दिलाय. ओके, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला थोडस विचारायचं होतं. आवाज येतोय ना? येतोय. हा, ऍक्च्युली ना माझ्या बहिणीचा मुलगा ऑनलाईन क्लासेस होते त्याचे, तर ते आता काही कारणास्तव ब्रेक झाले. तर त्याला मोबाईलची एवढी आदत झालेली आहे. वडील नाईट ड्युटीला जातात आणि ही झोपली की तो रात्र गेम खेळत असतो आणि सकाळी उठल्यावरही मोबाईल असतो. ब्रश करायच्या आधी मोबाईल, 2-2, 3-3 वाजतात दुपारचे, तरी मोबाईल तो सोडत नाही. आणि रूम मध्ये बंद करून खुर्चीवर तो, त्याला खाणं पिणं आंघोळ कशाची चिंता नसते, तो एवढा मोबाईल गेम खेळतो. ती एवढी कंटाळली की आता म्हणजे त्याला सुचत नाहीये की काय करायचं. ती मला फोन करते, काय करू ग.
मलाही उत्तर देणं अवघडच आहे. आणि आता एवढं जर प्रमाण वाढलं असेल तर त्याला एक सायकॅट्रिस्टचं ओपिनियन लागेल, कारण की रात्रभर मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी थोडस मनाची उदासी पण दाखवतात. कुठल्या गावात असतात ते? पुण्यात तर त्यांना IPH म्हणून आहे कोथरूडला, तिथे जायला सांगा. किंवा तुम्हाला पत्ता देतो. मला वाटतं की त्याचं असेसमेंट करायला पाहिजे, मुलाला बोललं पाहिजे की इतकं कंटिन्युअस मोबाईल यूज जास्त आहे. त्याला बाकी सगळं चांगलं आहे त्याचं, पण साधा फ्लोअरवर असतात. कचरा फेकायला जा म्हटलं तेवढा सुद्धा तो जात नाही मला. आणि इतका जिद्द, प्रत्येक गोष्टीची जिद्द. नाही मॅडम, हे थोडस कुठतरी ॲबनॉर्मल आहे. त्याचा बघून असेसमेंट करायला पाहिजे की एक्झॅक्टली काय स्टेट आहे, काय चाललंय, त्याला सल्ला घ्यायला सांगा. आणि पुण्यात आहेत मॅडम ते, पुण्यात तर ऑनलाईन पण अवेलेबल आहेत कन्सल्टेशन, असं काही नाही. पण आता जस्ट न त्याचं 10 झालं, म्हणजे आताच करायला लागला तो असा 10 नंतरच. हो बरं आहे ना, मग सुरुवातीलाच लक्षात आलंय तर मला वाटतं की ओपिनियन लागेल. फार डाटा नाहीये तुमचे, काही याच्यात नाही सांगता येण्यासारखं. नुसतं सांगून होणार नाहीये की काय चाललंय बघायला पाहिजे. रात्रभर सगळंच गडबड आहे, स्लीप सायकल डिस्टर्ब आहे, एवढा स्क्रीन टाइम आहे, काहीच करत नाही. ॲबनॉर्मॅलिटी आहे, पण एक्झॅक्टली बघायला पाहिजे की काय आहे, कसं आहे. त्याला एक कन्सल्टेशनला पाठवा सायकॅट्रिस्टच्या. ऍड्रेस सांगा सर. IPH म्हणून गुगल केलात ना, IPH इन्स्टिट्यूट आहे, IPH पुणे, तिथे तुम्हाला ऍड्रेस मिळेल. तिथे दोन्ही टीम आहेत, IPH पुणे कोथरूड. मी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय त्या इन्स्टिट्यूटचं नाव. त्याचा फोन नंबर पण बघतो माझ्याकडे आहे का, एक मिनिट. इथे तुमचं असेसमेंट होईल आणि ते तुम्हाला गाईड करतील पुण्यात. तर तुम्ही सर्व चॅट कॉमनली टाकतात कसं आहे ते मला इथे. अरे सॉरी तो प्रायव्हेटली गेला. एक मिनिट. दोन्हीचे काय तुमचा नंबर आणखीन ते इंडिव्हिज्युअली जात आहे. अच्छा सॉरी एव्हरीवनला नाही गेलं ते. आता कसं एव्हरीवन इन मीटिंग. अच्छा ओके, आता झालं ते. सॉरी, मला माहित नाही. एव्हरीवन करा. हा नंबर पाठवला. त्या पुण्याचं IPH पण देतो तुम्हाला, IPH पुणे. ओके, काय लक्षात आलं सगळ्यांचे सांगा एक एक पॉइंट. कुणाला काय लक्षात आलं, काय व्हॉट वॉज द टेक अवे फ्रॉम द सेशन? सर मी बोलू? हा, समराइज करूयात, लर्निंग समराइज करू. सर स्टार्टिंगचा फुटबॉलचा व्हिडिओ, इट वॉज सो क्लिअर की आपण जे व्हिजन ठेवतो मुलांसाठी थ्रू ISP टेक्निक, की ते प्रॅक्टिकली मुलांना व्हिडिओच्या थ्रू शिकवून कसं इम्प्लिमेंट करायचं. दॅट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स ऑल्सो. आणि नंतर अँगरवर जे तुम्ही सांगितलं की एक एक्झाम्पल शेअरिंग मध्ये आता जे झालं की मुलाला मारतो म्हणजे वी हॅव टू फर्स्ट फोकस ऑन अवर अँगर, ते पण खूप छान होतं. आणि मुलांना ट्रीट करायच्या पद्धती, जसं की तुम्ही ते पिरॅमिड्स वगैरे दाखवलं, म्हणजे ते रिफ्लेक्शनचा फोटो किंवा स्ट्रेस हँडलिंग, आय एम रेडी, कॉन्फिडन्स, ती जी स्लाइड तुम्ही शेअर केली त्याच्यातनं पण खूप म्हणजे की एक डिझाईन करायचं की एक्झाम माइंडसेट किंवा प्रेशर हँडलिंग टेक्निक. त्याच्यात तुम्ही सांगितलं की डू मोर वर्क ऑन इनपुट ट्रेनिंग अँड प्रेशर हँडलिंग. दॅट वॉज ऑल्सो ग्रेट. आणि ती ब्लाइंड बॉयच्या स्टोरी मधनं ऍज अ पॅरेंट खूप शिकायला मिळालं. मुलांच्या इमोशनल पार्ट मध्ये किंवा त्यांचा जो फील आहे, पेन आहे, तो आपण कसा फील करायचा, ते पण खूप छान होतं की हर मुश्किल में सामना करना उनको कैसे सिखाना है. दॅट वॉज ऑल्सो ग्रेट. आणि टाइम टेबलचं सर मला भयंकर आवडलं. बिंग अ टीचर, आय एम ऑल्सो टीचर सर, की मुलांना टाइम टेबल त्यांच्या हाताने बनवून तो पॉइंट्सचा कन्सेप्ट, इट वॉज व्हेरी ग्रेट. म्हणजे ऍट एनी एज मुलं ते हॅपीली हँडल करतील. दॅट वॉज ग्रेट. आणि पॉइंट डिडक्शन इज मेन इम्पॉर्टंट पॉइंट इन दॅट, की त्याच्यामुळे मुलं ते करतील हॅपीली. ते पण खूप छान. ते बिहेवियर चेंज होणार आहे.
येस, रिअली सर, रिअली सर. आणि मुलांचा कल कसा ओळखायचा ते ऍप्टिट्यूड टेस्ट, दॅट इज ऑल्सो. आवाज येतो का? हो, येतो. जय गुरुदेव. मला एक मुद्दा खूप आवडला सर. हा, का मुलांना बदलण्याच्या ऐवजी आपण स्वतः बदललं पाहिजे. गंगेपेक्षा गंगोत्री महत्वाची आहे. हा मुद्दा मला खूप आवडला. का मुलांना बदलवण्यापेक्षा आपण स्वतः बदललं पाहिजे. जोपर्यंत स्वतः बदलत नाही तोपर्यंत मुलं बदलणार नाही. हा मुद्दा खूप टचिंग होता माझ्या दृष्टीने. म्हणजे मुलांना काहीतरी सांगण्यात अर्थ नाही, तुमच्या वागण्यामधनं ते कळायला पाहिजे. त्या मुद्दा छान झाला, खूप आवडला सर मला. खूप छान झाला आजचा सत्र. मला ते एक खूप भावलं की चालायला सुरुवात कर, रस्ता आपोआप सापडेल किंवा रस्ता तिथपर्यंत आपल्याला पोहोचवेल. बरेच पालक बहाणे करत असतात की असंच आहे तसंच आहे, पण स्वतःकडे ऑब्झर्व केलं तर तुम्ही ठरवलं की मला त्या मार्गाने जायचंय तर तुम्हाला आपोआप तुमची मंजिल मिळेल. हे मला याच्यातनं जाणवलं. आणि सगळ्या पेरेंट्सला पण ते सांगायचंय की सारखं मुलांना दोषी धरू नका, स्वतःमध्ये पण बघून इम्प्रुव्हमेंट करून स्वतः पण पुढे पुढे चालायला सुरुवात करा. तुम्हाला आपोआप पदोपदी कोणी ना कोणीतरी हेल्प करणारे मिळतील जे तुमच्या मुलाला सक्सेस पर्यंत डॉक्टर साहेब, एक मला बोलायचं आहे. हा, बोला ना. डॉक्टर साहेब, आता तुमच्याशी ज्या बोलत होत्या त्या विनीता माय, सुनील गुरुजींच्या मिसेस आहेत. त्या सुनील गुरुजींच्या मिसेस आहेत. ओके. मगाशी त्याला तुम्ही त्यांना विचारत होते. म्हणजे आमची आई साहेब आहेत त्या, तुमची कदाचित ओळख नसेल. ही इज मदर फॉर ऑल ऑफ अस सर. ओके, ग्रेट. हा, जय गुरुदेव सर. तुम्ही जे पॉइंटचं सांगितलं ना की मुलांना हे सांगायचं, पॉइंट द्यायचे आठवड्याचे, किंवा मी जरी पैसे कमवत असलो, तुझी कमाई म्हणजे तुझं गुड वर्तन, गुड बिहेवियर. हा, ते फार इफेक्टिव्ह वाटलं मला. हा, कारण मुलं काय म्हणतात की तुमच्या एवढं झाल्यावर आम्ही पण कमवू काय, तुम्ही काय उपकार करताय? नाही. आणि एक इथे महत्वाचा मुद्दा काय की कुठलीही भारतीय स्त्री, तिला माहितीये की हजबंड कडून एखादी साडी घ्यायची, हजबंड कडून बाहेर ट्रिप घ्यायची, ती किती शांत डोक्याने प्लॅन करते. तिला काही घरात 10-20 हजाराची ती अगदी तिला कंडिशन आहे की त्याचं सगळं झालं, चहा घ्या झालं, एकदम अगदी पद्धतशीर. तसंच तिला थंड डोक्याने मुलगा हँडल करायचा. हे जर तिला कळालं तर मला वाटतं की सगळं ह्या कार्यक्रमाचं यश आलं. तिला असं होणारच नाही की जसं की मी करते म्हणून त्यांनी समजून घ्या, बिलकुल होणार नाही. आणि चिल्ड्रन SSY आहे ना, तो फार युजफुल आहे सर यासाठी. हो, अगदी. आणि दोघांसाठी युजफुल आहे. पॅरेंट आणि हे दोघंही पाहिजे, दोघांचं ते कल्चर पाहिजे. खरंच SSY तर खरंच खूपच मस्त. असं कुठेतरी सांगितलं की आपण 16 लाख मुलाला कमांड देतो, काय करू नको, पण काय कर हे सांगत नाही आपण त्याला. अमुक करू नको, तमुक करू नको, काय कर हे सांगायला पाहिजे त्याला. हो. आणि बिलकुल अगदी. आणि ट्युशन क्लासेस बिलकुल गरज नाही, काहीही नाही. कुठली नॉर्मल स्कूल विल डू. की खूप मोठी फीस भरली म्हणून मला बरं वाटेल असं काहीच नाही. बॉडी बिल्डिंग काहीच नाही. सिम्पल, कीप इट सिम्पल, स्ट्रेट असं. मला ग्रेट. मला मी ज्या PPT बनवली रात्री, अक्षरशः मला काल वेळ नाही मिळाला, संध्याकाळी 10 मिनिटं बनवली. व्हिडिओ 2-3 होते ना, माझी मिसेस म्हणाले की व्हिडिओ कशाला ठेवतात पालक. अगं म्हणलं मुलांना तर व्हिडिओ लागतात, मुलं काय पालक तुला कळणार नाही, राहू दे म्हणलं. त्यावर मेसेज शुड गो व्हिज्युअल. असं पिक्चरल प्रेझेंटेशन जास्त इम्पॅक्ट करतं शब्दापेक्षा. आणि काय आपण ऐकतो ना, एक 2 तास आपण ऐकतो, काहीतरी उपयोग होतो का त्याचा? काहीच होत अगदी बरोबर नाहीच पाहिजे. जय गुरुदेव. सेशन खूप छान झालं सर. आणि प्लीज अजून एखादं सेशन तुम्ही नक्की घ्या. हो, घेऊ आपण, पण तुमचे इश्यू एज वाईज ठेवू. तुम्ही काय करताय ते घेऊ, तुम्ही घ्या सेशन, आपण चर्चा ठेवू. बरं, अदर दॅन सेशन एखादं पॉइंट घेऊ आणि डिस्कशन करू. आणि सर, आजी तुम्ही PPT प्रेझेंटेशन केलं ना, ते आम्हाला व्हिडिओज मिळतील का? तुम्ही गुरुजींना शेअर केलं तरी चालतील. ठीक आहे. तृप्ती, तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. आपण परत एकदा सरांना चान्स देऊया आणि स्कूलच्या डायस वरती त्यांना बोलूया. मी सरांना परत एकदा विनंती करते की सुनील गुरुजींनी तुमचा प्रोग्राम सत्संग मध्ये अरेंज केला आणि मी माझ्या शाळेमध्ये पालकांसाठी पण हा प्रोग्राम अरेंज करण्याची इच्छा व्यक्त करते. आणि मला खूप असं वाटतं की तुम्ही मला त्याच्यात सहकार्य कराल. आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही ISP च्या बेसवरती पण थोडंसं बोललात.
आता ISP तर बेसच आहे ना. माझी सुरुवात 2015ला मी ISP पहिला केला. माझा ISP मी केला, तिथून मला गोडी निर्माण झाली. त्यानंतर मग मी याच्यातून मग पुढे IPS ला ट्रेनिंग घेतल्या. मला जे आमचे रुईकर सर आहेत त्यांनी SSY केला होता, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मुलं एवढी छान मिळाली. 5 वर्ष एवढा अभ्यास करता आला, दुसरं काहीच केलं नाही. म्हणजे मला जर 2-3 दिवस मी अभ्यास केले तर मला वाटतं मी गैरी झालो काय सांगू तुम्हाला. त्यामुळे 2-4 तास ते करावंच लागतं. ही खूपच बेस नाही. SSY खरंच म्हणजे असं नाही की ह्या प्लॅटफॉर्मला आहे, पण हे खरंच अफलातून ह्याचा स्ट्रेंथ आहे. म्हणजे खरंच ह्याचं भयानक पॉवरफुल आहे, वादच नाही. मला तेच इथे सांगावंसं वाटतं की आता हे पालकांचे जे काही प्रश्न आहेत ते एवढ्यासाठीच आहेत की ज्या पालकांनी मुलांना 8 वर्षाच्या आत लक्ष दिलं नाही ते त्यांच्याच नादात होते, त्यांच्याच कामात होते आणि त्यांचंच सगळं म्हणजे कमाई म्हणा किंवा त्यांचं सेटल होणं, त्यांचं बिझनेस सेट करणं आणि त्यांनी 8 वर्ष मुलांकडे दुर्लक्ष केले. अशाच पालकांचे पुढे जाऊन 20व्या वर्षी असे प्रॉब्लेम झालेत की त्यांना सायकेस्ट्रिक कडे जावं लागते किंवा त्यांचीच मुलं त्यांना विचारत नाहीये, त्यांचाच पैसा कमवलेला त्यांनाच आता ते अगदी त्रासदायक होते. म्हणून की पैसा तो स्वतःहून कधी पण कमवेल, पण पहिल्या 8 वर्षामध्ये जी दिशा दाखवायची, जे संस्कार घडवायचे तर ते खूप महत्वाचे. जसं मी मगाशी म्हटलं ना की श्रीमंती हाच प्रॉब्लेम वाटतो. का असं वाटतं? कारण की त्याच्यापेक्षाही मोठं गोल मुलांच्या पुढे ठेवलं नाही की तो त्याच्यामध्ये पहिल्यापासून बिझी होईल. जसं आता आपण फुटबॉलचं एक्झाम्पल बघितलं की लहानपणी ते एम दिल्यामुळे तो मुलगा पूर्ण मोठ्या होईपर्यंत त्याला फोकस त्याच्यावरतीच केला. तसं पालकांचंच मनाची स्थिरता नसते. वेळ काढून मुलांना ते विजन ठेवायला पाहिजे आणि ते ISP खरंच खूप सपोर्ट करतं. म्हणून मला असं पालकांना वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हे SSY ISP करावं आणि नुसतं करावं नाही तर त्या सत्संगामध्ये राहावं. आणि या सत्संगामध्ये राहण्यासाठीच सुनीलजी आपल्याला सहकार्य करतात आणि दर आठवड्याला वेगवेगळे गेस्ट बोलवून इथे तुम्हाला फक्त चार्जिंगचं काम करत असतात की तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे सारखं चार्ज राहा. एकदा तुमची बॅटरी डिस्चार्ज झाली तर निगेटिव्ह एनर्जीचा फोर्स इतका बाहेर मोठा आहे की तुम्ही कधी त्याच्यात गुरफटले जाल, वाहून जाल, तुमच्या पण लक्षात येणार नाही. म्हणून सतत ती एखादी जॅकेट असतं लाईफ जॅकेट पाण्यामध्ये, तर ते लाईफ जॅकेट म्हणजे सत्संग आहे की तुम्ही किती पण फोर्स मध्ये चाललात तरी तुम्ही वर तरंगत आपोआप बाहेर याल. तर ती साखळी म्हणा तुम्हाला सत्संगामध्ये ठेवते. त्यामुळे सत्संग नेहमी अटेंड करत जा. आणि असे आता जसं आनंद आबूंनी आपल्याला सजेस्ट केलं डॉक्टरांबद्दल, तसं तुमच्या दृष्टीमध्ये पण चांगले गेस्ट असतील जे आपल्याला हे लाईफ जॅकेट सारखी मदत करू शकत असतील आणि आपली बॅटरी चार्ज ठेवण्यासाठी मदत करू शकत असतील तर तुम्ही सजेस्ट पण करा. आणि खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की SSY सतत आता ऑनलाईन चालू झालेले आहेत. आपल्या खूप रिलेटिव्हला पण सांगा, कारण की नेगेटिव्ह एनर्जी जी बाहेरची आहे तिला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपले रिलेटिव्ह, आपले फ्रेंड्स आणि आपल्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांना आपण SSYच्या या फोर्स मध्ये ओढायला पाहिजे की तुम्ही या आणि SSYच्या ज्ञानगंगेमध्ये स्वतःला न्हावून घ्या आणि मग ती बॅटरी आपली पण चार्ज राहील, आपला पण सत्संग बाहेर पण होत जाईल. फक्त ऑनलाईन सुनीलजींकडेच नाही तर आपल्या आजूबाजूला पण ती सत्संगची एनर्जी राहील. तर SSYची बॅच पण आता सुरू होत आहे. ISPची ऑलरेडी चालू झालेली आहे. चिल्ड्रन क्लासेस आपण अरेंज करतो. तर याला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भरभरून सहकार्य करा. माझं काय, माझा मुलगा झाला संपलं असं नाही, आपल्या नातेवाईकांना सुद्धा सजेस्ट करा, कारण आपलं मूल त्यांच्यातच जाऊन खेळणार, त्यांच्यातच वाढणार. तर हे SSYचं नॉलेज बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला वाटतं सर्वांचे प्रश्न क्लिअर झाले असतील. आणखीन जे काय प्रश्न असतील लिहून ठेवा, परत आपण पुढच्या वेळेला बघू. आणखी जसं डॉक्टरांचा नंबर तुमच्याकडे आहे सो तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. डेफिनेटली त्यांचा आपण पुन्हा एकदा आपण कार्यक्रम ठेवू. की त्यांनी मला म्हणते काल रात्री त्यांचा फोन आलेलं होतं की कुठले एज असतील, काय असतील वगैरे. सो मी त्यांना एक्झॅक्टली सांगू नाही शकलो की नेमकं कुठल्याही एजचे असतील. मी म्हटलं की सगळे राहणार आहेत. आणखीन माझ्या हिशोबाने हा जे टॉपिक आहे आजोबाला पण आवडेल, वडिलांना पण आवडेल, आणखीन मुलाला पण आवडेल, आणखीन त्याच पद्धतीनं सर्व लेडीजना पण हे आवडणार आहे. हे शेवटी हे सायकोलॉजी आहे. हा आपलं डे टू डे लाईफ मध्ये जगायचा हा पद्धत आहे जे आपलं ट्रेडिशनली आजोबा आहे तो त्याच्या मुलाला सांगायचा किंवा मुलगा आहे किंवा त्याच्या नातवाला सांगायचा. एकामेकाला संस्कार सांगायचे, आणखीन एकामेकाला ते लगेच ओळखायचे की आता हा मुलगा
कुठल्या पद्धतीनं राहील. त्याला एकच रिझन होतं की घरामध्ये 20-30 मुलं राहायचे किंवा फॅमिली राहायचे, प्रत्येकाचा स्वभाव सहजपणे आलं जायचं. आणखीन मी अजूनही डेफिनेटली सांगतो की आयुर्वेदिक थोडासा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये भरपूर सायकोलॉजी बद्दल येतो. आणखीन इंडियन फिलॉसॉफी थोडंसं वाचलं तर अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर हे ज्ञान भेटलं जाईल. पण आपल्याला सर्वांच्या वेळेच्या अभावामुळं प्रत्येकाने आता त्यांचे जे स्पेशालिटी आहे की जसं की सरने 5-6 वर्ष त्याच्यामध्ये वेळ घालवले, तेव्हा त्याच्यामध्ये अभ्यास केलेत, बारकावे सगळं बघितले, त्यांच्या मुलांमध्ये असलेले प्रॉब्लेम किंवा पालकांमध्ये असलेले अडथळे वगैरे जे काही येत आहेत तेव्हा ह्याला कसं घडवणे. सो हा जे प्रोसेस आहे हा प्रोसेस आजचं नाहीये, हे रामायण पासून आहे, महाभारत पासून पण आहे. ओके, पण आता ह्याला वेगळं रूप आहे. सो प्रत्येकाचं घराघरामध्ये रामायण महाभारत चालू आहे. अजूनही थोडस डेप्थ मध्ये आलेलं आहे. घराच्या ऐवजी आता प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये स्वतःच्या जीवनामध्ये हा रामायण आणखी महाभारत घडत आहे. पण ते बघण्यासाठी आपल्याला कोणीतरी एक आरसा म्हणून हे दाखवणे खूप महत्वाचं असतं की अशा पद्धतीनं डॉक्टर बसवराज खूप छान पद्धतीनं कमी घेतली, पण क्वेश्चन आन्सर वर खूप छान भर देऊन सर्वांच्या मनामध्ये असलेले प्रश्न मोकळे केलेत, त्यांच्या मनोगत पण छान व्यक्त केलेत. आणखी पुढचं जे असं कॉम्प्लिकेटेड काय काय असतील तर सहजपणे आपण यशस्वी ज्ञानपासून किंवा हा प्रोग्राम पासून आपल्या मनामधला असलेल्या शंका क्लिअर करू शकतो. आणखीन मार्ग आपण डेफिनेटली त्यांना देऊ शकतो. त्यांनी खूप महत्वाचं एक मला आवडलेला मुद्दा होता की 7वी पासून ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत मुलांचं काही दिशा नसतो, हालचाल खूप असतो. ओके, सगळं टेस्ट करून बघायचं असतं, अमुक करावं असं वाटतं, तमुक करावं असं वाटतं वगैरे. पण एक साधारण सर जसं म्हटले की 20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर एक ढाचा त्याला सापडतं, यस मी ह्याच्यातच काम करू शकतो बोलायचं. सो तिथून त्याचं विजन स्टार्ट होतं. मग पुढचं त्याचं सहजपणे त्याला जीवनामध्ये काय मिळवायचं ते मिळू शकतं. कधी कधी हा विजन लहान असताना पिकअप होऊन जातो तेव्हा त्याला वेळ, त्यांनी म्हटलेलं की स्टार्टिंग पॉइंट किंवा किक जे म्हणते, एकदा ते मुलांना किक झाला तर पुढचा आपोआप व्हायला लागतो. पण त्याच्या होण्यासाठी सरनी खूप छान सांगितलं की आपल्याला सहनशक्ती हा महत्वाचा आहे, आपलं पेशन्स राहणं हा खूप महत्वाचा आहे. आणखी त्याच्याच तुम्ही ऑलरेडी सपोर्ट करत आहात. ओके, सो सगळ्यांनी, सर्व पालकांनी माझ्या हिशोबाने काय म्हणतो आपण व्हेकल मध्ये वापरत असलेलं सस्पेन्सेस असतं, खालून पण मार लागतो, वरून पण मार लागतो, खालून पण वजन असतं, वरून पण वजन असतं. सो खालून लागलं तरी पण आपल्याला सांभाळावं लागणार आहे, वरून घेत असलेलं ओझं पण आपल्याला सांभाळावं लागणार आहे. सो तेव्हाच आपण व्यवस्थित आपलं लाईफ नीट व्यवस्थित पुढे जाऊ शकतो. ओके, सो पण हा सस्पेन्स झटका जे येत आहेत हे समजून घेण्यासाठी शेवटी मी म्हणतो मेडिटेशन करा, प्राणायाम करा, हा ज्ञान मध्ये एवढंच मी सांगू शकतो. ओके, सो खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुमच्यामुळे आम्हालाही सत्संग लाभतोय, त्यामुळे तुमच्या सर्वांचे आणि डॉक्टर सरांचे परत एकदा मनापासून खूप खूप आभार. जय गुरुदेव. प्रे करू ना. जय गुरुदेव. असतो मा सत्यगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति नमः. हरि ओम. जय गुरुदेव. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.